पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, अंतरचे घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. आपुल्यात वैभवे शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे. आपुल्यात वैभवे शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जे विसरे, म्हणे जे विसरे, म्हणे जे विसरे, म्हणे जे विसरे. तुका म्हणे जे विसरे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. म्हणे जे विसरे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई. घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. तुका म्हणे जे विसवे, प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरे हरे. अंतरेचे घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा भगवंताचा स्वभाव आणि त्याची कृपा वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. बाबालो सांभाळा उत्तरी, राणी बाबालो सांभाळा उत्तरी, राणी बाबालो सांभाळा उत्तरी. वाढणे अंतर प्रेम सुख, वाढणे अंतर प्रेम सुख.
प्रजापती माझी रंगाची विनंती डोळी तो करते काळी आपण असावे श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा 4 दिवसांचा सोहळा त्यातील दुसऱ्या क्रमांकाची असणारी भगवंताची ही कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुण वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात भगवान असा आहे ना, तो सगळ्या भक्तांना सहज प्राप्त होऊ शकतो. कधी प्राप्त होईल? जेव्हा आपलं अंतकरण निर्मळ होईल, शुद्ध होईल, पवित्र होईल, त्याच्या प्रेमानं भारावून जाईल. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीची विशेष असणारी गोडी निर्माण होईल आणि त्यावेळेला तो परमात्मा ती गोडी पाहिल आणि मग आपल्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होईल. अंतरीची घेतो गोडी, त्याला काय आवडतं? तो अंतकरणातली गोडी पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, तुमचा भाव किती त्याच्या ठिकाणी आहे ते पाहतो. आणि एकदा का तुमच्या अंतकरणात त्याच्याविषयी गोडी आहे आणि तुमच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी विशेष असणारा भाव आहे हे त्याला कळालं की मग मात्र त्यांनी महाराज तो तुमचा सोयराच होऊन राहतो. सोयरा त्याला म्हणावं जो अतिशय जीवलग आहे. सोयरी संबंध करतो की नाही आपण? आपण त्यांनी नातेसंबंध समजतो. हा माझा अमुक आहे, हा माझा फलाना आहे, असे नातेसंबंध आपण सामान्य लोकांबरोबर जोडतो. मग काही आपल्या घरामध्ये काही प्रसंग असले चांगले वाईट किंवा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो, मग ते सुद्धा जर चांगले असतील तर येतात धावून. तसं त्यांनी महाराज हा देव त्या भक्तांचा सोयरा होतो, म्हणजे त्यांचा जीवलग होतो, त्यांचा संबंधी झाल्यासारखा त्यांनी इतका जवळ येतो. मग ते म्हणतील तसं करायला तयार होतो. म्हणून हा इतका जवळ येतो हे सांगण्याकरिता महाराजांना असं म्हणावं लागलं देव सोयरा. परत म्हणले देव सोयरा, परत म्हणले देव सोयरा. त्रिवार त्यांनी तो सोयरा म्हणले. म्हणजे बाकीच्या सोयऱ्याने हात वर केले तरी चालतील, पण हा असा सोयरा आहे की हा कधीच तुम्हाला सोडून देत नाही. हा कायमस्वरूपी शाश्वतीनं, त्रिवार सांगण्याचं कारण शाश्वतीनं हा तुमचा व्हायला तयार आहे. हा त्यातला दिव्य भाव आहे. म्हणा देव सोयरा दिनांचा काय करतो? मग तो भक्तांना सांभाळतो आणि स्वतःच्या सामर्थ्यानं भक्ताचं कौतुक त्यांनी वाढवतो. महाराज त्याचं वैभव वाढवतो. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. त्यानं त्यांनी महाराज आपल्याच वैभवानं त्या भक्ताला शृंगारित करावं. तो निर्मळ झालेला जो भक्त आहे त्याला हा परमात्मा आपल्याच वैभवानं शृंगारित करतो, त्याचा महिमा वाढवतो, त्याचं विशेषत्व जगाच्या समोर त्यांनी प्रगट करतो, त्याचे सोहळे करतो. हा महत्वाचा विचार आहे. यानं फार सोहळे केले संतांचे, काय सांगायचं महाराज. असा हा सोहळे करणारा परमात्मा आहे आणि त्याला त्या भक्तांशिवाय कर्मतनयांच्याही नाही पडत नाही महाराज. असे जीवलग भक्त एकदा का त्याला मिळाले की मग हा त्यांच्या बरोबरच कायमस्वरूपी राहतो. मग सगळे कामं त्यांच्या बरोबर करतो, पडलेली सगळीच कामं करतो. आपण काकडा म्हणणारी माणसं, त्याच्यात दुसरी मालिकाच आहे उच्च नीच काही नाही भगवंत. मग तो सगळेच कामं करण्याकरिता तयार होतो. फक्त कामं करतो असं नाही, त्याच्या बरोबर राहून त्याच्या संगतीचं सुख घेण्याकरिता ललायत झालेला असतो. हा त्याला स्वतःच्या सामर्थ्यानं काही कमी पडलं तर खाऊ पिऊ घालतो आणि पुन्हा त्यांनी महाराज त्याच्या बरोबर राहून त्याच्या घरातला त्यांनी प्रसाद सेवन करण्याची पण अपेक्षा करतो. महत्वाची गोष्ट, त्याच्या बरोबर जेवण करतो. तुका म्हणे जेवी सवे, फक्त आपण प्रेम द्यावे प्रीतीचे. फक्त प्रेम आपण जर त्यांनी अशा पद्धतीने त्याला दिलं तर तो आपल्या बरोबर जेवण सुद्धा करतो. हा विशेष असणारा भाव आहे. म्हणून हाच खऱ्या अर्थानं आपला सोयरा आहे. म्हणून त्रिवार सांगतात देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. असं विशेषत्व जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा तो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. प्रस्तुत आपल्या कार्यक्रमातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा आहे.
याच्या आधी अनेक वेळेला मला इथं सेवा करायला आल्याचं आठवतंय. बऱ्याच दिवसातून ही सेवा आहे. याच्या आधी आलो खरं, पण मध्यंतरीच्या 2-3 वर्ष कदाचित आलो नसेल. म्हणून पुन्हा एकदा त्यांनी या मंडळींच्या माध्यमातून हा सेवेचं योग जोडून आलेलं. काय बोलावं प्रश्नच असतो रोज. पण महाराजांनी गुंजाळ महाराज बरोबर आलेले आहेत. त्यांनी अचानक दाखवलेला अभंग आहे, फार छान असणारा अभंग आहे. भगवंताच्या स्वभावाचं त्यांनी वर्णन आहे. हे बघा, परमार्थ करायला लागलो आपण इथपर्यंत ठीक आहे, पण परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्या माणसाला भगवंताचा स्वभाव पण कळायला पाहिजे. संसार करतो की नाही आपण, काही संन्याशी नाही, सांसारिकच आहोत. संसार करताना बाईनं संसार त्यांनी करावा, तो आपल्या नवऱ्याला आवडेल असं करावा, त्याचा स्वभाव जाणून करावा. माणसाने संसार करावा, तो संसारात पडलेल्याच बायको केली म्हणल्यावर त्याला संसार करणंच आहे. मग कसा संसार करावा? आपल्या पत्नीला आवडेल असा संसार करावा, एकमेकाचं अंतकरण जाणून अशा पद्धतीने संसार करावा, म्हणजे तो संसार चांगला होतो. हे जसं आहे तसं त्यांनी महाराज परमार्थ करत असताना सुद्धा परमार्थामध्ये भक्तानं भगवंताचा स्वभाव जाणून परमार्थ करावा. काय त्याचा स्वभाव, त्याला नेमकं काय आवडतं, देवाला जे आवडेल ते आपण त्यांनी दिलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. नाही तर आपल्याला आवडतो त्या पद्धतीचा परमार्थ आपण करतोच आहोत. म्हणून त्यांनी महाराज आपल्याला जी चाल आवडती ती आपण म्हणतो. खरंच आपल्याला जो अभंग आवडतो, बऱ्याच मालिका आहेत, काकड्याच्या मालिकामध्ये बरेच वाद घालतात काकड्यावाले लोक. ते म्हणतात आमची ही मालिका आहे, आमची ती मालिका आहे, आणि हा अभंग इथं चालत नाही, तो अभंग तिथं म्हणायचं नाही, असं त्यांनी एकमेकाला म्हणतात. त्याचं कारण एवढंच आहे महाराज की हे त्यांनी ठरवलं, त्यांना आवडतो हा अभंग इथं म्हणलेला त्यांना आवडतो, म्हणून त्यांच्या आवडीनुसार चालतं. इथं आपल्या आवडीचा विचार नाही महाराज, आवड त्याची, त्याला काय आवडतं ते जास्त विचारात घेतलं पाहिजे. भगवंताला काय आवडतं हा सगळ्यात महत्वाचा विचार. मग त्याला काय आवडत असेल, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, महत्वाचा मुद्दा सांग. त्याला ना त्याच्यावर कोणीतरी प्रेम केलेलं फार आवडतं, त्याला काय आवडतं, त्याच्याकरिता कोणीतरी व्याकुळ झालेलं त्याला फार आवडतं, त्याच्याकरिता कोणीतरी कासावीस झालेलं त्याला फार आवडतं, हा महत्वाचा विचार. आता असं कीर्तनकार बुवा बोलायला लागला की थोडं आपण आपल्या अंगावर ओढून घ्यायचं आणि थोडा विचार करायचा बसल्या बसल्याच ह्या बोलण्यावर, की मग देवाला जर असं आवडतं कासावीस झालेलं, व्याकुळ झालेलं, त्याच्यावर प्रेम केलेलं, त्याला आपलं म्हणलेलं, याच्यापैकी आपण किती वेळा अशा पद्धतीनं वागतो? आपण किती वेळा देवाकरता व्याकुळ झालो, किती वेळा देवाकरता कासावीस झालो? कासावीस होणं, व्याकुळ होणं हे काय अपरिचित नाही, आपल्याला परिचित आहे. एखादं पोरग त्याने 30 वर्षाच्या पुढे वय गेलं आणि लग्नाचं वय होऊन जर त्याने लग्न होत नसलं, स्वरिकच जुळत नसली, मग काय होतं? तो बायको करण्याकरिता कासावीस होतो, बायको करण्याकरिता तळमळ करतो, कधी बायको भेटेल. साखरे महाराज विनोदानं त्यांनी सांगायचे, ते माझे तरुण पोरगा होता आणि पंढरपूरला गेला पायी वारीत, ऊन वारा पाऊस सगळं सहन केलं आणि गेला पंढरपूरला. आणि गेल्यानंतर लोकांना वाटलं काय पारमार्थिक आहे, फार श्रद्धेनं चालला, उन्हाचा विचार नाही, वाऱ्याचा विचार नाही, पावसाचा विचार नाही, खायला भेटलं नाही, लोकांची सेवा दिंडी त्याने रस्त्याने चालता चालता करतो, गेला देवा पुढे. असं वाटलं, असं म्हणाल देवा आता तुझ्या दर्शनाची मला फार गरज लागली, असं त्यांनी म्हणाल, पण तसं नाही म्हणला तो. ते विनोदानं सांगायचे आपले, ते म्हणायचे, तो म्हणला कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला, विठ्ठला तुलाच माहिती आता माझं लग्न कधी करशील. याला तळमळ लागलेली आहे. तुम्ही ऐकतात ना, कशाची तळमळ आहे? देवाच्या भेटीची तळमळ आहे का लग्न होण्याची तळमळ आहे? म्हणजे मला एवढंच सांगायचं, याच्यातून तळमळीचा अनुभव आपल्याला आहे. आपल्या सगळ्यांना तळमळ कशाला म्हणतात हे माहिती आहे. एखाद्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष झाले अजून संतती झाली नसली तर संतती होण्याकरिता त्याचा जीव तळमळतो. तो दवाखाने, डॉक्टर, त्यांनी हाकीम सगळं करून पाहतो, पण तरी सुद्धा जर संतती होत नसेल तर मग तो व्याकुळ होतो, कासावीस होतो, तळमळतो. का? संतती व्हावी म्हणून तळमळतो. म्हणून समाजातले लोक धनाकरता, मानाकरता, प्रतिष्ठेकरता, वैभवाकरता तळमळतात, कासावीस होतात. जास्त तळमळ देवाच्या भेटीकरिता लागत नाही महाराज. जेवढी तळमळ संसाराच्या प्राप्तीकरिता मनाची व्हावी लागते ना, तेवढीच तळमळ भगवंताच्या प्राप्तीकरिता झाली तर तेवढ्यानं सुद्धा प्रसन्न होतो. जास्त करण्याची आवश्यकताच नाही महाराज. तेवढाच कळवळा अंतकरणामध्ये भगवंताच्या भेटीचा व्हावा, महत्वाची गोष्ट आहे. पोरगा आमचं कामाला लागलं पुण्याला आणि त्याच्या आईला त्यांनी त्याच्या वाचून करमत नाही. मग त्याची आठवण झाली तरी घरात रडत बसते महाराज, की माझं पोरग त्यांनी घरीच होतं ना, आता गेलं कामावरून, आता काय करू, आणि काय खात असेल, कसं राहत असेल. आई आहे ना महाराज, तिचा जीव तळमळतो त्या पोरा करता. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आई आहे, मातेची या चित्ती
अवघी बालकाची व्याप्ती, जसं आईच्या चित्तामध्ये त्या मुलाची व्याप्ती आहे, त्या आईला सारखी त्या मुलाची आठवण आहे, तसं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्या भक्ताला सुद्धा भगवंताची सारखी आठवण असावी. भगवान तर आपली आठवण करतोच महाराज. तो कस काय देव आमची आठवण करतो? त्यानं जर आपली आठवण करायची विसरली तर लोक जमा होतील. खरंच तो आपली आठवण करतो म्हणून आपले हातपाय चालू आहेत, आपले श्वास चालू आहेत, आपण बघतो, ऐकतो, बोलतो. या सगळ्या गोष्टी कोणामुळे करतो? देखवी ऐकवी एक नारायण, एवढंच मला अपेक्षित आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तो आपली आठवण करतोच आहे. तो आठवण करतो म्हणून आपण जिवंत आहोत आणि आपण जगतो आहोत. फक्त आपण त्याची आठवण करीत नाही, हा खंत आहे. ही खंत करण्याची गोष्ट आहे, हा खंत करण्याचा मुद्दा आहे. आपण त्याची आठवण किती करतो आणि त्याच्या प्राप्तीकरिता किती कळवळतो, किती तळमळतो, जास्त महत्वाचा विचार आहे. भगवंतानं गोपिकांबरोबर रासलीला केली. ती रास व्हायला लागली आणि गोपिकांना अभिमान झाला महाराज. त्या म्हणल्या बघा आपण किती भाग्यवान आहोत जगातल्या सगळ्या स्त्रियांपेक्षा. म्हणजे कसं काय? जगाचा मालक आपल्या बरोबर रासलीला करतोय, बाकीच्या सगळ्या स्त्रिया सोडून दिल्यानं आपल्याला त्याने एवढं दिव्य प्रेम आनंद देतोय असं म्हणलं की त्याला कळालं यांना अभिमान झाला म्हणून, गुप्त झाला. मग लागला रडायला. फार व्याकुळ झाल्या, कासवीत झाल्या. हे तन्मनस्का तदास्लापा तद्विचेष्टा तदात्मिका तद्गुणा नैव गायन्तो नात्मागारा निसस्मरू. रडायला लागल्या महाराज. फार व्याकुळ झाल्या. हा नाथ रमन पृष्ठ क्वासी क्वासी महाभुज. हे नाथ का सोडून गेलास? कुठं गेलास सांग देवा, का प्रगट होत नाहीस? मग माग लावायला लागल्या. मग पुन्हा त्यांनी पुनपुलिन मागत्य कालिंद्या कृष्ण भावना समवेता जगकृष्ण तदागमन कांक्षिता. त्याच्या येण्याची अपेक्षा अंतकरणात घेऊन गीत गाऊ लागल्या. त्याला गोपी गीत असं म्हणतात. हे जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यतां दिक्षुतावकां स्वयि धृता सव स्वां विचिन्वते शरदुदाशये साधु जात सत् सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुल्कदासिकां वरद निघ्नतो नेह किं वध विषजलाप्ययाद व्याध राक्षसात. लांबलंच काय गोपीगीत म्हणतात त्याला. भागवतात हे गीत प्रसिद्ध आहे. त्या गोपिका रडू लागल्या, भगवंताला हाका मारू लागल्या. मग मात्र त्यांची ती व्याकुळ अवस्था झाली, त्यांची कासावीस अवस्था झाली. त्या माशासारख्या तळमळायला लागल्या. आणि मग भगवंतानं ठरवलं यांना दर्शन द्यायला जायचं. मग पुन्हा त्यांच्या समोर प्रगट झाला. तासा आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबर धरस्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथ. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा परमात्मा साक्षात त्यांच्या समोर प्रगट झाला. या गोपी त्याच्या अवतीभोवती त्यांनी उभ्या राहिल्या. कोणी त्याचा हात पकडतोय, कोणी त्याच्या पायाला मिठी मारतय, कोणी त्याच्याकडे रागानं पाहतय, कोणी त्याच्याकडे हसून पाहतय. प्रश्नांचा बडीमार सुरू केला. कुठं गेला होता सांग, का गेला होता सांग, आम्हाला टाकून का गेला सांग, असे फार प्रश्न गोपी विचारायला लागल्या. देव म्हणला कोण? मी? हो म्हणे तूच. मी गेलोच नाही म्हणला, इथंच होतो. काय खोटं बोलतो म्हणले देवा, गुप्त झाला होता, दिसत नव्हतास आम्हाला, आम्ही तुला शोधत होतो. कुठे गेला होता सांग. मला इथंच होतं. खरंच मी तुमच्यावर फार प्रेम करतो. म्हणे कसा आहे सर देवा? जगात 2-3 प्रकारचे लोक आहेत, तुम्ही ऐकतात ना सगळे, लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. या अभंगात प्रवेश करण्याकरिता हे द्वार मला सापडलेलं आहे, त्याच्यातून मी प्रवेश करतो, लक्षपूर्वक ऐका. कसा आहे देवा? म्हणे जगात 2-3 प्रकारचे लोक आहेत. एक वर्ग असा आहे जो त्यांनी सर्वांवरच प्रेम करतो, जे भेटेल त्याच्यावर प्रेम करतो. एक वर्ग असा आहे जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावरच प्रेम करतो. आणि तिसरा वर्ग असा आहे जो कोणावरच प्रेम करीत नाही. जे कोणावरच प्रेम करीत नाही त्याच्यात 3-4 प्रकार आहेत. एक आहे आत्माराम, तो स्वतःच्या मस्तीत मस्त आहे, तो कोणावर प्रेम नाही करीत. दुसरा आहे आप्त काम, काम भागलं काम सरून वैद्य मरो, त्याला काही घेणं देणं नाही, हे आप्त काम आहे. तिसरा आहे अकृतज्ञ, म्हणजे कृतज्ञ भाव, त्यानं उपकार केलेला हे भाव त्याच्या पोटात नाहीत, अकृतज्ञ आहे, तो कोणावर प्रेम करीत नाही. आणि चौथा आहे गुरुद्रोही. गुरुद्रोही म्हणजे काय? ज्यानं आपल्यावर उपकार केला त्याच्यावर अपकार करणार त्याला गुरुद्रोही म्हणतात. असं कोण आहेस देवा? कोणत्या प्रकारात मोडतोस तू? देव म्हणला मी कोणत्याच प्रकारात मोडत नाही, मी खरंच तुमच्यावर प्रेम करतो. अरे मग दिसत का नव्हतास?
तो म्हणला मी गुप्त झालो होतो, इथंच होतो पण गुप्त झालो होतो, तुमच्या अवतीभोवतीच होतो, अदृश्य रूपानं तुमच्या अवतीभोवती फिरत होतो. म्हणे का बरं अवतीभोवती फिरत होता अदृश्य होऊन, खरं सांग. आता लक्षपूर्वक आहे का, आता देव सांगायला लागला, खरं सांगतो म्हणला, मी ना पाहत होतो तुम्ही कशा रडता, कशा कासावीस होता, कशा कळवळता, कशा व्याकुळ होता, हे सगळं मी पाहत होतो. पण का बरं पाहत होतो, हे का पाहायची गरज आहे. तो म्हणला खरं सांगतो, मला ना कोणीतरी माझ्याकरिता व्याकुळ झालेलं फार आवडतं, मला कोणीतरी माझ्याकरिता कासावीस झालेलं फार आवडतं, मला माझ्यासाठी कोणीतरी रडलेलं फार आवडतं, हेच मला सगळ्यात जास्त आवडतं. असं म्हणल्यावर त्यांनी महाराज सगळ्या गोपिका पाहायला लागले. म्हणे देवा तुला हे आवडतं. गोपिका समर्था रती आहेत, रतीमध्ये आहेत महाराज. समर्था रती म्हणजे काय, तत्सुखे सुखित्वम, त्याच्या सुखात सुखी व्हायचं. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं भक्ती म्हणजे काय, तत्सुखे सुखित्वम, भगवंताच्या सुखानं सुखी. समर्था रती म्हणजे 3 प्रकारच्या रती असतात. एक साधारण रती, साधारण रती म्हणजे काय, आपल्या सुखाकरिता समोरच्यावर प्रेम करणं, याचं नाव आहे साधारण रती. दुसऱ्या सामंजस्य रती, दोघांच्या पण सुखाचा विचार करून. अशा स्त्रिया असतात 3 प्रकारच्या जगात. एक अशी स्त्री आहे जी फक्त स्वतःच्या सुखाकरिता नवऱ्यावर प्रेम करते, त्याला म्हणते तू काही कर तिकडे खप, पण मला सोनं नाणं डाग दागिने सगळं खायला प्यायला आणून दे. नाही दिलं की त्याचं घामच धरते महाराज. ही साधारण रतीमध्ये असणारी स्त्री आहे. दुसरी स्त्री असते समाजामध्ये सामंजस्य रती, तिला वाटतं मी सुखी असले पाहिजे, नवरा सुखी असला पाहिजे, दोघांच्या सुखाचा विचार करते. मध्यम आहे ती, त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार करून नवऱ्याच्या सुखाचा विचार करते. आणि तिसरी स्त्री अशी आहे जगामध्ये जी त्यांनी फक्त समर्था रतीत आहे, तिला वाटतं माझा नवरा सुखी असला पाहिजे, माझं काही झालं तरी चालेल. महत्वाचा मुद्दा आहे, कळण्यासारखं सांगतो, माझा पती सुखी असला पाहिजे, माझं काही असलं तरी. ही समर्था रती आहे. तसं गोपिकांच्या अंतकरणामध्ये समर्था रती आहे. त्यांना वाटत होतं फक्त देव सुखी असला पाहिजे. देवा, अरे रडल्यानं जर तुला सुख वाटत असेल, कासावीस झाल्यानं जर तुला सुख वाटत असेल, तुला जर व्याकुळ झाल्यानं सुख वाटत असेल, तर आमची विनंती आहे तू आमच्या समोरून निघून जा. एवढ्या रडत होत्या, कासावीस होऊन रडत होत्या, आता जा म्हणायला लागल्या. का जा म्हणायचं सांगा, गोपिकांनो जा का म्हणतात ते सांगा. मग त्याने सांगितलं देवा, तू जर आमच्या समोर उभा असशील तर आम्हाला तुझ्याकरिता रडता यायचं नाही, तुझ्याकरिता व्याकुळ होता यायचं नाही, कासावीस होता यायचं नाही. तू जर दिसायचं बंद झालास ना की मग मात्र त्यांनी तुझ्याकरिता व्याकुळ आम्ही रडू शकतो. आणि एक जन्म नाही रडणार, तुला जर सुख होत असलं तर अनंत जन्मापर्यंत तुझ्याकरिता आम्ही रडायला तयार आहे, तू निघून जा. महत्वाची गोष्ट आहे महाराज. भगवान व्याकुळ झाला, देवाला त्यांचं प्रेम खऱ्या अर्थानं कळालं आणि मग पुन्हा एकदा त्यांच्यावर रासलीला करण्याकरिता तयार झाला. महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, या देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं. आपण मुद्दा उपस्थित केला होता की देवाला आवडेल असा परमार्थ केला पाहिजे. मग देवाला काय आवडतं, त्याची आठवण केलेली आवडतं, त्याच्याकरिता व्याकुळ झालेलं आवडतं, कासावीस झालेलं आवडतं, तळमळलेलं आवडतं. मग एवढं सगळं तुम्ही ऐकलं आतापर्यंत. आपण सारेच हरिभक्तीपरायण आहोत. कोण हरिभक्तीपरायण आहोत, हरिभक्तीपरायण आपण आहोत म्हणतो या मंडपात आलो. मग अशा एखाद्या हरिभक्तीपरायणाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, मी किती बऱ्याच तळमळलो देवाच्या प्राप्तीकरिता. एखादा झाला असेल कासावीस देवा करता, तर माझं त्याच्यासमोर दंडवत प्रणाम आहे महाराज. मी काय कोणाला हिनवायला थोडंच आलोय. हे कीर्तन हिनवाय करता नसतं, हे कीर्तन जाग करण्याकरिता असतं. हे जाग करण्याकरिता असतं महाराज. याच्यात जर एखादा मनुष्य जागा झाला, विचार केला मनामध्ये, हे तर खरंच आहे, मी 50 वर्षाचा माळकरी आहे, पण एकदाही मला असं वाटलं नाही देव भेटावा. एकदा मी देवा करता कासावीस झालो नाही. कधीच मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की देव येणार आहे, माझ्या घरी येईल, मी आमच्या ठिकाणी बसविलन, मग त्याची पूजा करील, मग अशा पद्धतीने त्याची सेवा करील. एकदा नाही वाटलं. जर एकदा सुद्धा वाटलं नसेल तर माळ काय कामाची, कशाला घातली. रोज कपाळ रंगवायचं नुसतं, सगळे इकडून इकडून चट्ट्या पट्ट्याचा वाघ, इकडं गंध इकडं गंध, साऱ्या अंगाला गंध लावायचं. फक्त टेरी लावित नाही म्हणतात, कारण तिथं देव नसतात कोणते. देवाने हात टिरी सांगा ते. इथं का बरं टिरीला हात पुसायचे म्हणले, त्याच्यात देव नसतो. नाही तर सगळीकडं स्वर्गीचे अमर हे सगळे त्यांनी जमा झाले होते महाराज. आज ओस अमरावती आणि काला पहावा येते असेल, सगळे आलते, त्यांना द्यायचं नाही म्हणले काला हात टिरी सांगा, तिथं देव नसतो. सगळ्या अंगाला गण लावायचं, नुसतं गण काय लावतो. हार माळा घातल्या, भल्या मोठ्या मोठ्या माळा फेकून आणली तर कान फुटल एखाद्याचा. इतक्या मोठ्या मोठ्या माळा त्याने गळ्यात घालायच्या. खरं सांगतो मी तुम्हाला, नुसत्या माळा घालून काय करता. नुसता गण लावल्याने माळ घातल्याने जर देव भेटत असता तर मग कोणाला भेटला असता, रस्त्यानं चालता चालता भेटला असता.
हे कीर्तन जागा होण्याकरिता लक्षात ठेवा मी काय सांगतो. माळ तर आपण घातलेली आहे, गंत सारे अंगाला लावतो रोज उठून आपण, पारायण करायचा दणका चालू आहे, पायी पायी पंढरपूरला जाऊन येतो आपण, घरी लोकांना शहाणपणा सांगतो पुन्हा मी वारी करून आलो म्हणून. हे सगळं सर तिकडून आलो थोडी सर्दी झाली, लोक पुढे मुद्दाम फुसफुस करतो महाराज तो. मग लोक विचारतात काय झालं सर्दी झाली कसं काय, पंढरपूरला गेलतो ना, मग देवावर उपकार करायलाच गेलता तू. फक्त लोकाला दाखवायचं मी परमार्थ करतो. अरे लोकाला दाखवल्याचा परमार्थ केल्याने देव भेटत असतो? नाही भेटत महाराज. मग परमार्थ जर दाखवायचा असलं तर लोकाला काय दाखवायचा? देवाला दाखवावा. देवाला रिझवण्याकरिता परमार्थ असतो, देव प्रसन्न करून घेण्याकरिता परमार्थ असतो. काय केलं म्हणजे देव प्रसन्न होईल, काय केलं म्हणजे भगवंताच्या भेटीपर्यंत जाता येईल, काय त्याला आवडतं? त्याला तुमच्या अंतःकरणात त्याच्याविषयी गोडी निर्माण झालेलं आवडतं, त्याला तुम्ही त्या दृष्टिकोनातून त्याने आवडतं हे लक्षात ठेवा महाराज. तुमच्या अंतःकरणात त्याच्याविषयी दृढ भाव निर्माण झालेलं त्याला आवडतं. म्हणून देवाविषयीची गोडी पण असली पाहिजे, नाही तर रोज देवपूजा करणारे लोक पाहायला मिळतात महाराज. खरं सांगतो बरं महाराज, रोज देवपूजा करत, घरात देव असतात, तिथं रखुमाई, शंकर, पार्वती, काय काय गणपती सगळं त्याने असतं आणि ते पूजा करतात. ह्या पूजा करण्याला सुद्धा लोक काही काम समजतात महाराज. देव त्यांना असं वाटतं हे काम एकदा निपटलं, चला आणा आता चहा, असं म्हणतात महाराज, झालं एकदाच असं म्हणतात. ते अशी कुठं पूजा असते का? ती पूजा करण्याकरिता भांडा असतं, त्याला गंगाळ म्हणतात. गंगाळ, त्याचं खरं नाव गंगाजळे असतं. त्याला अपभ्रंश करून टाकला आपण, त्याचं नाव ठेवलं गंगाळ. आणि ते गंगाळ त्यांनी महाराज घेतात, त्याच्यात पाणी घालतात आणि वरतून सगळे देव त्याच्यात आणून बुडवतात एकदम. म्हणजे घंगाळ्यात घालून खंगाळायचे देव. खरं सांगतो महाराज, देव घंगाळ्यात घालायचे खंगाळायचे, आणि खंगाळून कालचा गण पुसायचा आणि आजचा लावायचा, आजचा गण लावायचा त्याला. आणि मग ते गण लावताना सुद्धा त्यांनी महाराज असं नाही विचार करायचा की याच्या डोळ्यात जाईल का, नाकात जाईल का, कानात जाईल का, तोंडात जाईल. फक्त गंधाचा टिपका घ्यायचा आणि ठेवायचा. आणि देव एकदा मांडून झाले, उदबत्ती एखादी येडी वाकडी ओवाळली, दिवा लावला, झालं काम, आणा जेवायला. अशी सुरुवात असते महाराज. खरं सांगा, ही पूजा आहे का नाही? ही देवाची पूजा केली का नाही? केली. पण ही पूजा करण्यामध्ये तुम्हाला काही गोडी वाटली? असं देव घ्यायचे आणि घांगाळ्यात टाकायचे, खंगाळायचे, ही काय गोडी आहे? ज्याला देवाच्या पूजेची खरंच गोडी आहे ना महाराज, या थंडीच्या दिवसामध्ये तो देवपूजा करायला जर बसला ना, तो म्हणतो हे पाणी काय थंड आहे हो, जमत नाही. मग देवपूजा करता पाणी गरम करून घेतो. खरं सांगतो, गरम गरम पाणी करतो. आणि पुन्हा इतकं नाही गरम करीत, हात घालून पाहतो, बोट घालून त्याच्यात, की जास्त कडक झालं काय. मग त्यांनी मापात आपल्याला चटका बसला नाही पाहिजे अशा पद्धतीचं पाणी घेणार. मग देवाची मूर्ती अशी हातात घेणार आणि हळूच देवावर त्यांनी पाणी घालणार. आणि पाणी घालून त्याला त्यांनी असं स्वच्छ अशा पद्धतीने धुणार. मग चांगलं त्याचं वस्त्र असतंय देव पुसायचं. काहीचे देव घरातले ते वस्त्र देवाखाली घातलेले कुत्र्यानं खाल्लं तर 7 दिवस पोट दुखल म्हणा, असले कपडे देवाखाली त्यांनी घालायचे. आणि तेच त्यांनी रोजच तेच तसेच पिळायचे आणि तसेच त्याच्या खाली घालायचे. असे पाहिलेच मी प्रत्यक्ष. उगा तुम्ही म्हणाल बाता मारतो, कशाला बाता मारू? असे लोक समाजात आहेत महाराज. म्हणून देव पुसण्याकरिता स्वतंत्र वस्त्र असलं पाहिजे. एक असा माणूस पाहिला महाराज, मी खरं सांगतो, त्यानं जेवढे घरात त्याच्या टाक आणि देव होते ना, त्या प्रत्येक देवाकरिता एक एक सिंहासन करून आणलं होतं, फार सुंदर. सुताराकडे जाऊन त्यांनी महाराज, त्यानं मला जसं पाहिजे तसं करून दे म्हणून त्याला फार सुंदर तयार करून, त्याला वेलवेट चिकटवून असं गादीसारखं तयार करून तो देव स्वच्छ धुवायचा, त्याला पुसायचं, त्याच्यात ठेवायचा, हळूच त्याला गंध लावायचा. हे का करू शकला तो? त्याला हे का करावं वाटलं? त्याचं कारण त्या देवाविषयीची गोडी त्याच्या पोटात निर्माण झाली म्हणून. ती गोडीच फार महत्वाची आहे महाराज. नुसती गोडी नाही, त्याच्यामध्ये भाव सुद्धा असला पाहिजे. नुसती भक्ती करून काय करता? देवपूजा करणं म्हणजे भक्ती. त्या भक्ती म्हणजे भाव सुद्धा असला पाहिजे. तो भाव असला पाहिजे. देव हा नैवेद्य खातो हा भाव असला पाहिजे. देव हा दिवा ओवळल्यानंतर ते पाहतो हा भाव असला पाहिजे. देव त्यांनी घंटी वाजवल्यानंतर ऐकतो हा भाव असला पाहिजे. हा भावच नसला, जन्मभर घंट्या वाजवत राहिला, त्याचा काय उपयोग होईल महाराज? सगळ्यात महत्वाचा विचार. आमच्याकडे आत्माराम महाराज होते चांदेकर, ते लोहिया महाराजांचे शिष्य होते. कृष्णदास महाराज लोहिया, तुम्हाला माहित असतील कदाचित, त्यांचे शिष्य होते. आणि ते त्यांनी दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, एक माणूस 12 वर्ष कृष्णाची भक्ती करत होता, 12 वर्ष कृष्ण भक्ती करत होता. त्यानं त्या कृष्णाला त्यांनी महाराज धूप दीप नैवेद्य सगळं त्यांनी रोज करायचं. 12 वर्ष झाली तरी कृष्ण प्रसन्न झाला नाही. त्याला वाटलं एवढ्या दिवसापासून याच्या समोर हे सगळं करतो ना, अजून प्रसन्न झाला नाही. मग काय करायचं? दुसरा देव करायचा. हा देव काय कामाचा नाही, देव बदलून घ्यायचा. लगेच ताबडतोब त्यांनी महाराज दुसऱ्या देवाची उपासना करायला लागला.
आणि तो कृष्णाची मूर्ती बाजूला उचलून ठेवली आणि नवीन देव त्या माणसावर आणून मांडला आणि आता त्यांनी त्या नवीन देवाची आरती ओळायला लागला. आरती ओळतो काय, घंटी वाजवतो काय, उदबत्ती दाखवतो काय, सगळं त्यांनी करायला लागला. हे सगळं करायला लागलो, त्याच्या मनात भाव निर्माण झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक आहे. भाव निर्माण झाला. काय भाव झाला? तो म्हणला ही उदबत्ती मी या नवीन देवाला ओवाळतो, गोष्ट खरी आहे, पण याचा वास त्या कृष्णाच्या नाकात नाही जायला पाहिजे. 12 वर्ष याची मी उपासना केली, माझ्यावर प्रसन्न झाला नाही, याचं काय काम आहे म्हणलं उदबत्तीचा वास घ्यायचा. याला नाही वास गेला पाहिजे. ही घंटी वाजवतो म्हणला मी नवीन देवासमोर, याचा आवाज कृष्णाने ऐकायचं काय काम नाही का? 12 वर्ष पिळे घातलेत त्याच्या पुढे, एकदा सुद्धा मला भेटला नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. काय उपाय करावा? कापसाचे बोळे आणले, कापसाचे, आणि कृष्णाची जी मूर्ती होती ना तिच्या नाकात बोळे घातले आणि तिच्या कानातही बोळे घातले आणि ती दिवा पाहू नये म्हणून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, कृष्णाच्या मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मग लागला ते आरती करायला नवीन देवाची. जशीच आरती करायला लागला ना, कृष्णाची मूर्ती खदखदून हसली महाराज, खदखदून हसली. त्याला वाटलं कोण हसते, पाहिलं दिसलं नाही. परत आरती परत एकदा कृष्णाची मूर्ती हसली. मग त्याच्या लक्षात आलं कृष्ण हसतोय. गाय आरती उरकून घेतली आणि त्या कृष्णाच्या मूर्तीजवळ गेला, ते नाकातले कानातले बोळे काढले, म्हणला अरे 12 वर्ष तुझ्या समोर उपासना केली, एकदा पण माझ्या समोर प्रगट झाला नाही, हसला नाही, ना आता दुसरा देव आणला तर लागला हसायला. काय झालं? असं का केलं सांग? तो म्हणला 12 वर्ष उपासना करीत होता, पण एकदा सुद्धा तुझ्या मनात भाव निर्माण झाला नाही तर कृष्ण वास घेत असतो आणि कृष्ण त्याने ऐकत असतो आणि कृष्ण खात असतो. आज तुला वाटलंय, आज ईर्ष्येपोटी वाटलंय याला वास नाही घेऊन द्यायचा, याचा अर्थ मी वास घेतो हे तुला आज तुझ्या पोटात भाव निर्माण झाला. मी त्याने घंटी ऐकू शकतो हा भाव तुला 12 वर्षानंतर आज तुझ्या अंतकरणात निर्माण झाला, म्हणून मी तुझ्या समोर प्रगट झालो. कशानं प्रगट झाला? भावनेनं प्रगट झाला. कशानं प्रगट झाला? ती गोडी त्याच्या पोटात कृष्णाविषयीची होती म्हणून प्रगट झाला. हा परमात्मा जर प्रगटच व्हावा असं वाटत असेल, पांडुरंग जर मला भेटावाच असं वाटत असेल, तर माझ्या अंतकरणात पांडुरंगाविषयीची गोडी असली पाहिजे आणि माझ्या अंतकरणात पांडुरंगाविषयीचा दृढ भाव असला पाहिजे. तो कशानं प्रसन्न होतो, त्याला काय आवडतं, तो काय घेतो असं जर कोणी म्हणत असेल तर महाराज वर्णन करून सांगतात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, पाहे जोडी भावाची. देव प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल, देव भेटावा असं जर वाटत असेल तर त्याचा स्वभाव कळायला पाहिजे. काय स्वभाव आहे? कोणाला भेटतो? ज्याच्या अंतकरणात त्याच्याविषयीची गोडी निर्माण होते त्यालाच भेटतो. ज्याच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयीचा भाव निर्माण होतो त्यालाच भेटतो. मग कशाला बडबड करतोय मी तुमच्या समोर ही सगळी? मला तुम्हाला हे पटवून द्यायचंय की आपण ही गोडी निर्माण केली पाहिजे. ज्याच्या अंतकरणात अजून तेवढी गोडी निर्माण झाली नसेल त्याने या शब्दांचा विचार करावा आणि आपल्या अंतकरणात पांडुरंगाविषयीची गोडी निर्माण करावी. जर आपल्या अंतकरणात तेवढा उत्कट भाव निर्माण झाला नसला तर आपण तो भाव आपल्या अंतकरणामध्ये निर्माण करावा. प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या तरी भावावर असतोच. आपण आता सध्या बसलो ना, आपल्या अंतकरणात कोणता तरी भाव विद्यमान आहेच महाराज. सगळ्यात पहिला भाव जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे देहभाव. आपण सगळे देहभावावरच राहतो.
90% लोक समाजामध्ये देहभावावरच आहे. देहभावावर म्हणजे काय, स्वतःला देह समजतात, स्वतःला देहच समजतात. आपण देह नाहीत महाराज, आपण तर आत्मा आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. हे शरीर त्यांनी पंचमहाभूतांचं आहे, आपलं नाही. हे पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं, पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांपासून हे तयार झालेलं आहे. हा जो देह आहे म्हणजे अन्नमय कोश आहे, याला अन्नमय कोश असं म्हणतात. हे शरीर म्हणजे आपण नाही. मग आपण कोण आहोत? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. मी शरीर आहे हे समजणं, याचं नाव आहे देहभाव. पहिला मुद्दा. मग त्याच्यापेक्षा थोडा उंच भाव आहे. आपण जर साधू संतांच्या संगतीत गेलो, जरा चांगली सत्संगती झाली, त्यांच्याजवळ बसलो, 4 विचार ऐकायला मिळाले, की मग आपल्याला कळतं, अरे हे शरीर मी नाही, मी तर जीव आहे. मी कोण आहे? मी जीव आहे. जीवच जन्माला येतो, जीवच मरतो, तो प्रवास करत असतो. हे शरीर म्हणजे एक प्रकारचं वस्त्र आहे, आणि ते जीवात्म्यानं धारण केलेलं वस्त्र आहे महाराज. शरीर तर जाणारच आहे, पण जीवात्मा मात्र ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख राशी. हा जीव तर त्यांनी महाराज चैतन्य स्वरूप आहे, तो मरत नाही कधी. तो फक्त या देहातून त्या देहात जातो. मृत्यू होणं म्हणजे काय, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर याचा वियोग, याला म्हणतात मृत्यू. हे जसं स्थूल शरीर आहे तसं सूक्ष्म शरीर सुद्धा आहे. हे स्थूल शरीर जसं पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं आहे, तसं सूक्ष्म शरीर पंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं आहे. 17 तत्वांचं. आता कोणी 16 म्हणतं, कोणी 17 म्हणतं, कोणी 19 पण म्हणतं. म्हणजे त्यांनी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण असं जर धरलं तर 16 होतं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी धरलं तर 17 होतात. आणि 4ही अंतकरण चतुष्टय त्यांनी स्वतंत्र मानले तर 19 होतात. कोणी 19 तत्वाचं त्याला मानतं, तो लिंग देह आहे. आणि तोच जीवात्मा आहे महाराज. तो हे सोडून जात असतो. श्वासांशी जीर्णानी यथा विहाय असं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढेजे, तैसे देहांतरा ते धरेजे चैतन्यनाथ. असं त्यांनी महाराज हे जुनं वस्त्र टाकून जसं नवीन धारण करावं, तसं त्यांनी हे चैतन्य स्वरूप असणारा आत्मा हे शरीर रूपी वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, म्हणजे नवीन शरीरामध्ये जातो. मग मी देह आहे ही भावना, हा पण भावच आहे. त्याच्यापेक्षा जरा वर उचलला की मग त्याला कळतं मी जीव आहे. जीवभाव, जीवभाव नासायचा असतो महाराज. जीवभाव हा नाशिवंत आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी महत्वाचा मुद्दा सांगतो. उगा गोष्टी सांगण्याकरिता नाही मी तुम्हाला आलो, हे पण कधीतरी ऐकलं पाहिजे. कधीतरी कीर्तनात एखादी तरी प्रक्रिया सुद्धा सांगितली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. जीव कसा झाला असं जर विचारलं तर नाथ महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हणले कल्पना अविद्या, त्याने झाला जीव. कल्पनेनं अविद्येनं जीवपणा आला. पण शास्त्राला विचारलं जीव कसा झाला, शास्त्र म्हणतं अंतःकरण, अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतःकरणात पडलेला आभास, किंवा बुद्धी, बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य, चैतन्याचा अंतःकरणात पडलेला आभास, या 3 गोष्टींना मिळून जीव असं म्हणतात. हा जो जीव आहे, अशा पद्धतीने जीवाला जाणलं पाहिजे. कधी तयार झाला हा जीव? हा कधी तयार झाला माहित नाही. हा जीव भाव अनादी कालापासून आलेला आहे. 6 पदार्थ शास्त्रानं अनादी सांगितले. पहिला पदार्थ आहे ब्रह्म, दुसरा पदार्थ आहे प्रकृती, तिसरा पदार्थ आहे त्यांचा संबंध, चौथा पदार्थ आहे त्या संबंधातून आलेला ईश्वर भाव, हा 5वा पदार्थ आहे मग तो जीव भाव, आणि 6वा पदार्थ आहे त्यातला भेद. या 6 गोष्टी अनादी आहेत. अनादी म्हणजे ज्याची सुरुवात कधी झाली माहित नाही, हे अनादी आहेत. त्यातल्या 5 अशा आहेत ज्या अनादी शांत आहेत, त्यांचा अंत होतो. आणि एकच वस्तू अशी आहे जी त्यांनी अनादी अनंत आहे. अनादी अनंत जर कोण असेल तर ते सच्चिदानंद घन असणारा ब्रह्म आहे, आणि ते अनादी आहे आणि अनंत आहे महाराज. प्रकृती शांत आहे, तिचा अंत होतो. कशानं होईल? ब्रह्मज्ञानानं होईल. स्वरूपाच्या ज्ञानानं प्रकृतीचा अंत होतो. आता प्रकृतीच गेली, मग काय संबंध राहील का? एखाद्या माणसाची बायको मिल, मरू नये कोणाची, पण मिल एखाद्याची. मेल्यानंतर याचं काय घेऊन जाते? काय नेता येतं कोणाला? काय नेलो महाराज? काय नेत नाही. मग काय घेऊन जाते? याचा नवरेपणा घेऊन जाते. संबंध राहत नाही ना महाराज. ती मेली म्हणजे गेली, गेलेले परत आलेच नाहीत महाराज कधी, म्हणजे तो संबंध राहिला नाही. ब्रह्मज्ञानानं त्यांनी महाराज प्रकृतीचा बाध झाला, आणि मग त्यांनी तो संबंधही संपला. जसा संबंध संपला तसा संबंधातून आलेला ईश्वर भाव आणि जीवभाव सुद्धा संपला.
आणि हे सगळेची सगळे गेले रे गेले की मग कोणात भेदही शिल्लक राहणार, भेदच नाही राहिला, मग एकटं ब्रह्म राहिलं. एकमेवा द्वितीयम ब्रह्म असा आहे महाराज. पण हा जीव आहे, याला जीवभाव असं म्हणतात. त्या जीवभावापेक्षा श्रेष्ठ एक भाव आहे, त्या भावाचं नाव आहे आत्मभाव. मी आत्मा आहे, हा पण भावच आहे महाराज. साधू संतांच्या संगतीत गेल्यावरच हे कळेल महाराज, मी आत्मा आहे. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहति पावका न चैनन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. मी आत्मा आहे असा भाव आहे महाराज. आत्मभाव सगळ्यांमध्येच आत्मा गच्च भरलेला आहे महाराज. आत्मा नाही अशी जागाच नाही. साधू संत त्या विचारावर गेलेले आहेत महाराज. ते स्वतःला आत्मा समजतात. आत्मा चैतन्य घन आहे, आत्मा कुटस्थ आहे, आत्मा साक्षी आहे, त्यालाच आत्मा असं म्हणतात. तो आपल्या जवळ आहे, पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर कळतो. मग कळतं हे शरीर मी नाही, मी देहभाव टाकून दिला. अरे मी तर जन्मणारा मरणारा जीव नाही, मी आत्मा आहे. हा आत्मभाव आहे मला. या आत्मभावापेक्षा श्रेष्ठ भाव अजून एक आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मभाव. मी आत्मा आहे, हे शरीर जाणार आहे. मी जन्माला येत नाही, शरीर जन्माला येतं. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्यानं ज्याचा नाश होत नाही ते आत्मतत्व आहे. तो मी आत्मा आहे असा आत्मभाव निर्माण होतो. त्या आत्मभावापेक्षा श्रेष्ठ भाव जर काय असेल तर त्याला म्हणायचं ब्रह्मभाव. मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे काय माहिती? आता ब्रह्म नाव तर सगळेच लोक ऐकतात. ब्रह्म हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने व्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून जे व्यापक सर्व ठिकाणी व्यापक आहे ते ब्रह्म. काय आहे ब्रह्म? मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे. मी आत्मा आहे आणि आत्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे. हा भाव अंतकरणात निर्माण, याला ब्रह्मभाव असं म्हणतात. ते म्हणले रक्तश्वेत कृष्ण पीतप्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्मा कळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंग तुका आता. बरं म्हणतात मी त्या भूमिकेतच गेलो. हा ब्रह्मभाव आहे महाराज, व्यापक भाव निर्माण झाला. ते म्हणतात अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. अशी भावना अंतकरणात निर्माण. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. एका श्रुतीचा अनुवाद केला तुकोबरायांनी. ती श्रुती आहे महाराज अनोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर निहितो गुहायाम तमकर्तु पश्यति वितशोका धातू प्रसादान महिमान आत्मन. श्रुती आहे. आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि तो व्यापकाहून व्यापक आहे असा अद्वैत बोध अंतकरणात निर्माण व्हावा. याला ब्रह्मबोध म्हणतात, याला ब्रह्मभाव असं म्हणतात. पण ब्रह्मभावावर महापुरुष आरूढ झालेले आहेत, त्यांना दिव्य स्थिती प्राप्त झालेली आहे. ते शरीर भावाला टाकून मोकळे झाले. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्मा. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजली कुळ नामरूपासी देहजाचा त्यासी समर्पिला फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दिवा लागला आणि दिव्य भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला. हा भाव आहे, याचं नाव आहे ब्रह्मभाव. त्या भावनेत आरूढ झालं पाहिजे महाराज. अंतर्मुख झाल्याशिवाय हा भाव प्रगट व्हायचा नाही. त्यांना जगत दिसायचं बंद होऊन जातं. ज्ञानाची भूमिका प्राप्त होते, सात्वी भूमिका. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्था भाविनी तुर्यग सप्त ज्ञान भूमिका आहे. तुर्यग स्थिती, तुर्यग म्हणजे आत्मा. सर्व ठिकाणी आत्माच आत्मा पाहतो ही भूमिका प्राप्त होते. ही ज्ञानाची उच्च भूमिका आहे. त्याला त्यांनी ब्रह्मबोध असं म्हणतात, ब्रह्मभाव असं म्हणतात. पण या ब्रह्मभावापेक्षा पण श्रेष्ठ असणार एक भाव आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता मी विचारतो पण तुम्ही काय माहिती ऐकता का नाही? आता कोणतं बरं वाटतं तुम्हाला? मघाचं जे चाललं होतं, कृष्ण आला आणि गोपिकांबरोबर रासलीला करायला लागला आणि मग देव तग्नी प्रगट झाला आणि देव गुप्त झाला आणि पुन्हा तग्नी आला, ते पण चाललं होतं तरी तुम्ही तसेच माझ्याकडे पाहत होता.
आणि आता मी तर थोडा गेअर चेंज करून तुम्हाला आत्मभावन ब्रह्मभाव सांगायला लागलो तरी तुम्ही तसंच माझ्याकडे पहा. तुम्हाला काय आवडतं हेच मला समजेल. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याने हे पण ऐकण्यासारखंच आहे. मला फार गरजेची गोष्ट आहे. भाव सांगतोय, भाव ब्रह्मभाव. या ब्रह्मभावापेक्षा श्रेष्ठ एक भाव आहे महाराज. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे. काय भाव आहे? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे प्रेमभाव. प्रेमभाव, भगवंताविषयीचं प्रेम. ते ब्रह्मभावावर आरूढ झालेले आहेत. पण जरी आरूढ झाले असले तरी सुद्धा त्यांना ते आवडत नाही. ते ब्रह्मज्ञान मिळून त्यांनी पक्के झालेले आहेत. पण ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असावं आणि तू माझा देव असावास असं कर देवा. दावे रूप मज गोपिका रमना ठेवीन चरणावरी माथा. पाहिन श्रीमुख देन आलिंगन जीवे निंबलोन उतरीन. पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या. भाव आहे महाराज हा सुद्धा. याला प्रेम भाव असं म्हणतात. ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत गेले पण मोक्ष सुद्धा नको वाटायला लागलं. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे. देवा हाती रूप धरविला आकार निधो निराकार हो त्यासी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायी ती पावले विटेवरी. विटेवर उभा असणारा भगवान आहे. त्याच्या चरणांचं ध्यान करणं हा जो भाव आहे ना याला भक्तिभाव असं म्हणतात. याला प्रेम भाव असं म्हणतात. आणि तो भाव ज्याच्या पोटात निर्माण झाला देव त्याचाच होतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ भाव आहे प्रेम भाव. म्हणून अशा पद्धतीनं तो प्रेम भाव निर्माण झाला पाहिजे. कशानं निर्माण होईल? देवाची गोडी लागल्यानंतर निर्माण होईल. त्याची गोडी लागावी लागेल. देवदेव करण्याची पण गोडी लागावी लागते महाराज. नाही तर बळच एखाद्याला तुम्ही म्हणत असाल चल ना परमार्थ करायला, ते बळच नाही करीत महाराज. कोणी बळच करणारे ते टिकत नसतं. हा महत्वाचा विचार. एका जणाला बळच एकाने घोड्यावर बसवलं चल ना वारीला. अरे वारीचा आनंद काय तुला सांगायचा. चल ना पंढरीच्या वारीला. नकोच म्हणला. नाही अरे तू चलच फक्त बघ तू आला की तुला काय होईल. वेगळा जाणार. अरे ब्रह्मदेव सुद्धा त्यांनी व्याकुळ होतो ते आनंद घेण्याकरिता. एवढा आनंद वारीचा आहे चल ना तू. असं करून इकडून तिकडून त्यांनी तयार केलाच महाराज. आणि केल्यानंतर त्यांनी आपल्या पिशव्या भरल्या दोन हातात घेतल्या आणि लागला त्यांनी जायला घरातून बाहेर. त्याची ती पत्नी फार लाडाची प्रेमाची होती. ती बोलवण करायला. आता वारीला झाला म्हणल्यावर 15 दिवस परत यायचं नाही 20 दिवस. मग थोडी त्याला बोलवण करण्याकरिता निघाली. तर जसा दरवाजाच्या बाहेर गेला तसा तिने चौकटीला हात लावला महाराज. अशी चौकटीला 2 हात लावून उभी राहिली आणि फार प्रेमानं त्याच्याकडे पाहत म्हणली अहो चालले वय. एवढंच म्हणली फक्त. आणि कळवळून म्हणली चालले वय. असं म्हणल्याबरोबर मागं वळून पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिल्यानंतर असा कळवळला महाराज काय सांग. याच्या डोळ्यात पाणी आलं टच. तिची ती अवस्था पण. हातातल्या पिशव्या कधी गळून पडल्या त्याला कळालंच नाही महाराज. जाऊ दे मला नाही जात मी वारीला आता. शेवटी जाईन मला. मित्राला म्हणा तू जाय भाऊ पुढं. मी आपला दशमीच्या दिवशी येईन. एकादशीला थांबून द्वादशीला परत मागे येईन. पण मला काही आग्रह करू नको. असे त्यांनी असतात की नाही. का नाही गेला वारीला? त्याच्या पोटात त्या वारीविषयी काय नव्हतं. गोडी नव्हती. गोडी त्याला गोडीच नव्हती त्याच्याविषयीची. हा मग तुकोबाराने अभंग लिहिला बरं त्याच्याकरिता. आवा निघाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. वेशीपासूनच घरी आली. सोनाला सांगले हे बघ माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. मी गावऱ्याचा कलवड मांडून ठेवलेला आहे. मी परत आल्याशिवाय फोडायचं नाही. माझ्या हातचा आहे. एखादा मागणार जर आला तर देऊ नको. सासू पंढरपूरला गेली म्हणून सांग. एवढं सगळं तिला सांगून झालं आणि पुन्हा तरी तिला चैन पडलं नाही. मग म्हणली मुले लेकरे घरदार हेच माझे पंढरपूर. गेलीच नाही पंढरपूरला. इथंच राहिली महाराज. का बरं राहिली? त्याचं कारण तिच्या अंतकरणात भगवंताविषयीची गोडीच नाही निर्माण झाली. तिला देवाची गोडीच लागली नाही. जर देवाची गोडीच नाही लागली तर हे एवढे भाव सांगितले देहभाव जीवभाव आत्मभाव ब्रह्मभाव प्रेमभाव यातला कोणता भाव तयार होईल? हे सगळे भाव पोटात उतरण्याकरिता आधी गोडी तर लागावी लागेल ना तुम्हाला. मग देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर देव आपल्यातलं काय पाहतो? सगळ्यात पहिला मुद्दा पाहतो तुम्हाला त्याच्याविषयी गोडी आहे का. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाहतो तुमच्या अंतकरणात त्याच्याविषयीचा प्रेमभाव निर्माण झालेला आहे का. म्हणून त्यांनी काय पाहतो देव तर अंतकरणामध्ये असणारी गोडी पाहतो. अंतरेची घेतो गोडी.
पाहे जोडी भावाची. भावाची जोडी त्यांनी महाराज अशा पद्धतीने पाहत. भावाची जोडी म्हणजे थोरला भाऊ धाकटा भाऊ असं नाही लावायचा. भावाची जोडी म्हणजे आपल्या पोटातला दूध असणारा भाव परमात्मा पाहतो. आणि एकदा का त्याला कळालं याला माझ्याविषयी फार प्रेम आहे, फार गोडी आहे, याच्या अंतकरणात माझ्याविषयी फार दृढ भाव निर्माण झालेला आहे, मग मात्र तो देव त्याचाच होतो. आणि काय होतो माहिती आहे? देव सोयरा, देव सोयरा, सोयरा देव सोयरा, देव सोयरा. काय होतो देव? तुमच्या पोटात जर त्याची गोडी निर्माण झाली, तुमच्या अंतकरणात त्याच्याविषयीचा भाव निर्माण झाला आणि तो त्यानं पाहिला, मग तो तुमचा स्वीकार करतो. आणि काय होतो तुमचा म्हणले सोयरा होतो. मी म्हणतो असं नाही, परत म्हणले, दुसऱ्यांदा म्हणले सोयरा होतो. आणि दुसऱ्यांदा म्हणून थांबव नाही वाटलं, तिसऱ्यांदा म्हणले सोयरा होतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. हे का म्हणले? त्रिवार म्हणण्याचं कारण शाश्वती सांगितली. देव जर आपला करून घ्यायचा असलं तर काय करावं लागेल? आधी साधन सांगितलं. आणि हे साधन जर तुम्ही केलं तर शाश्वतीनं सांगतो देव तुमचा सोयरा झाल्याशिवाय राहणार, देव आपला झाल्याशिवाय राहणार. फार महत्वाचा विचार आहे. हे कीर्तनाचे कार्यक्रम, हा मंडप, हे सगळं डेकोरेशन, ही सिस्टीम, हे सगळं कशा करता चाललंय? त्या लोकांना छाप करून घ्यायचे काय तुमच्यावर? आम्ही फार चांगला सप्ताह करून दाखवला, असं छाप करण्याकरता आहे? यांना जास्त पैसे झाले म्हणून पैसे गोळा करून खर्च करण्याकरता आहे? हे कशा करता चाललंय? हे सगळ्याचे सगळा उठा ठेव एवढा वर्षानुवर्ष आपण करतो, काय कारणाकरता करतो? त्याचं एकच कारण आहे, ते कारण म्हणजे देव प्राप्त करून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा वेगळं काही कारण आहे? कशा करता चाललं? देव प्राप्त करण्याकरिता चाललं ना. मग जो देव प्राप्त करून घ्यायचा तो कशानं प्राप्त होतोय पाहिलं पाहिजे ना. काय झालं म्हणजे देव प्राप्त होईल हे पाहिलं पाहिजे ना. मग माझं ऐका सगळ्यांनी, महत्वाचा मुद्दा सांगतोय. देवाविषयीची गोडी पोटात निर्माण करावं. जशी आमचे भाऊ म्हणायचे, आवड ही काही गोष्टींवर अवलंबून असते. बघा, तुम्हाला जर त्याने संसार आवडत असला की समजायचं तुमचं पाप आहे, आणि तुम्हाला जर देव आवडत असला की समजायचं तुमचं पुण्य आहे. ते म्हणायचे पापानं संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. मग आता खोटं बोलायचं नाही, शेजाऱ्याला सांगायचं नाही, आपल्या मनाला सांगायचं काय आवडतं. देव आवडतो का संसार आवडतो? जर देव आवडत असला तर मग पुण्यवान आहात. आणि जर संसार आवडत असला, नुसतं तोंडाने म्हणून चालेल का देव आवडतो म्हणून? नाही, ते मनापासून आवडलं पाहिजे. काय देव आवडतो? कीर्तनकार जर त्यांनी 9च्या पुढे 3-4 मिनिटं गेला तरी लोकांचे तोंड खराब होतात. खरंच त्याच्या तोंडावर 12 वाजल्यासारखं होतं. खरंच रोजचा अनुभव आहे आमचा. दिवसभर तोच धंदा आहे आम्हाला, दुसरा काय धंदा आहे? थोडं 10-5 मिनिटं कीर्तन पुढे जाऊ द्या, मग लोकांचे तोंड बघा. आणि हे म्हणतात देव आवडतो. देव आवडत असतं मग तुला देवाकरता काही आवडलं असतं. सगळं जग बाजूला केलं. बायकोचं बाळांपण होतं चोखोबारायांच्या, आणि बहिणीला सांगायला चालले होते, हे बघ माझी बायको अडवलेली ना, आता तिचं बाळांपण करायला चलतो. आणि रस्त्यातच सगळे भजनी भेटले. हे भजन चाललं, आनंदात त्यांनी मग घुसल्या. म्हणलं एखाद 2 अभंग म्हणू, मग जाऊ सांगायला. जसेच भजनात बसले महाराज विसरूनच गेले बायकोचं बाळांपण. काय आवडत होतं? देव आवडत होता. देवाच्या भजनात रंगूनच गेले महाराज.
आठवलंच नाही किती टाइम झाला. आपलं घड्याळावर असतं सगळं. म्हणजे आता मी लांबवणार आहे असा अर्थ लावू नका तुम्ही. मला बिलकुल नाही लांबवायचं. महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतो. मला एवढंच सांगायचं, ज्याला देव आवडतो ना तो देवाकरता काही करायला तयार होतो. तो देवाकरता जीव द्यायला तयार होतो महाराज. तुका म्हणे व्हावे जीवासी उदार, रखमा देवीवर पावावया. भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर जीवावर उदार व्हावं लागेल. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, पण जीवासाठी जीव द्यावा भगवंताच्या चरणी, तेव्हा परमात्मा प्राप्त होतो. असं नाही प्राप्त होत. ज्याला गोडी निर्माण झाली ना तो जीव द्यायला तयार होतो. वेळ देणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? छाटछूट गोष्ट आहे. 10-5 मिनिटं वेळ त्यांनी भगवंताकरता देणं. म्हणून गोडी निर्माण झाली पाहिजे, भाव निर्माण झाला पाहिजे, देव आपला होईल. आणि एकदा आपला झाला ना महाराज तो, की मग जगातल्या कोणालाच आपलं म्हणायची गरज नाही पडायची. नाही तर लाचार आहेत हे सगळे लोक, जे त्यांनी कोणाच्या समोर तरी कोणत्या तरी गोष्टी करता लाला लाला करतात महाराज. काय लाचारी आहे माहिती तुम्हाला? यांची घोंगडे अडकलेले आहेत. त्यांना बायकोच्या समोर त्यांनी महाराज लाला लाला करावी लागते, तिनं चांगलं बोलावं म्हणून. त्यांना मुलांच्या समोर त्यांनी लाचार व्हावं लागतं, त्यांच्या तालावर नाचावं लागतं. मी नाही म्हणत तालावर नाचतो म्हणून. ज्ञानोबराय म्हणतात चित्ता राधी श्री येते तो तेचनी छंदे नाचे, का माकड गारुड्याचे जैशा परी. गारुड्याचं माकड जसं त्यांनी महाराज ते जमुरे म्हणलं, डमरू वाजवलं की लगेच उडी मारते. घरोघर खेळ चालू आहे. त्याचं चित्त त्या श्रीची आराधना करते. काय करावी ती माकडे संसाराच्या, काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. खरं सांगा, संसाराच्या समोर नाचावं, संसाराच्या तालात नाचावं, की देवाच्या समोर नाचून देवाच्या तालात नाचावं? देवाच्या तालात नाचावं. हे सगळं आपल्याला कळतं महाराज. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, पण फक्त आपण कळून घेत नाहीत, ते आपल्याकडे वळून घेत नाही. हेच वळून घेतलं पाहिजे. जर आपल्याला हे कळालं, हे आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं आणि भगवंताच्या तालात जर आपण नाचायला लागलो, भगवंताच्या रंगात जर आपण रंगून गेलो, तर मग मात्र कोणाचीच गरज नाही पडणार. हे सगळे नगण्य होऊन जातील महाराज. तुम्ही असा नाही तर नसा, याच्याशी काही घेणं देणं राहणार नाही. तो आहे ना माझा, ह्याच्यापेक्षा वेगळं कोण पाहिजे महाराज? त्याच्या रंगात आपण हे रंग मे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. मीराबाई म्हणतात माझा रंग तुझे गुणी, मने नाम याची जनी. माझा रंग तुझे गुणी, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. पण देवाच्या रंगात रंगून जर गेला तर जगातलं काहीच त्यांनी करण्याचं शिल्लक राहणार नाही. आणि मग परमात्मा त्याचा होईल. जगाचा मालक प्राप्त झाल्यावर काय उरलं महाराज? काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. पण भगवान ज्यानं कंठात धारण केलं त्याला काय शिल्लक राहिलं महाराज? म्हणून देव सोयरा होतो. अवघे भाग्य घरा येते, देव सोयरा झाली. अरे आपोआपच सगळे भाग्य घरी येतील ना महाराज, देव जर सोयरा झाला तर. म्हणून त्यांनी महाराज काही चिंता करू नका, भगवंताचं होण्याकरिता 8 तास कर. हे कीर्तन हे शिकण्याकरिताच असतं महाराज. लोकांनी कीर्तनाची मर्यादा, कीर्तनाची पात्रता सगळी ढासळून टाकली महाराज. ती कीर्तनाची त्यांनी महाराज लेवलच ढासळली, खाली आली. आणि ते लोकांच्या समोर त्यांनी फक्त विनोद सांगू. लोक कीर्तनकाराचा दोष नाही त्याच्यात, लोक तेच ऐकतात. लोकांना ह्या करायला लागतं, दात काढायला. आणि त्यांना त्यांनी विनोदाच्या गोष्टी गोड वाटतात. काय प्रमाण आहे महाराज ते? विनोदाची कथा गोड लागे, देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचं चरित्र नाही गोड लागत, विनोदाची कथा गोड वाटे. मग त्यानं विनोद केले, थोडं त्यांनी हसायला लावलं की मग मस्त वाटतं महाराज. असं कीर्तन नसतं. कीर्तन म्हणजे काय असतं माहिती आहे? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे.
याच्यात बाकीचं काही सांगायचं नाही, फक्त भक्ती ज्ञान वैराग्य हे सांगायचं महाराज. फार गरजेची गोष्ट आहे. येणं केनं प्रकारानं समोरच्या लोकांच्या गळी उतरलं पाहिजे ज्ञान, समोरच्या लोकांच्या गळी उतरलं पाहिजे वैराग्य, समोरच्या लोकांच्या अंतकरणामध्ये भगवंताची भक्ती उतरली पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. भगवंतावर त्याने प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. महाराज म्हणतात गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्चित्ते, चतुर विनोदी दुष्चित्ते, चतुर सोहम भावी पूर्ण ज्ञाते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते. या सकाळात विनवणी या सकाळात विनवणी श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्चित्ते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते. या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, भक्ता भवलक्षण, जघन प्रमाण दावितो. फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. भक्तांना भव सागराचं त्यांनी लक्षण, जघन म्हणजे कंबर, कमरे एवढाच भवसागर आहे माझ्या भक्तांना, असं सांगतो महाराज. म्हणून त्याचं चिंतन करा. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. फक्त भाव जर त्याच्या ठिकाणी ठेवला, तुमच्या पोटातला भाव जर त्याला दिसला, तर काय करतो, एका भावासाठी त्यांनी खांद्यावर घेऊन भाव नदीच्या पलीकडे नेऊन घालतो. हा त्याचा स्वभाव आहे महाराज. म्हणून त्यांनी भाव महत्वाचा आहे. देव स्वैरा झाल्याशिवाय राहणार नाही. देव स्वैरा, देव स्वैरा, पण कोणाचा म्हणले दिनांचा. देव दिनांचा स्वैरा होतो. दिन म्हणजे काय हो, मला दोन प्रकारचे दिन सांगता येतील, तुम्ही ऐकतात ना सर्व. महत्वाचा मुद्दा सर, दोन प्रकारचे दिन आहेत. एक समाजानं त्यांनी वाळीत टाकलेले दिन, समाजाने ज्यांची उपेक्षा केली असे, त्यांचा स्वैरा झाला महाराज. विदुर काका नाव ऐकले की नाही तुम्ही सगळ्यांनी? विदुर, हे विदुर काय सामान्य होते का? प्रत्यक्ष यमधर्म विदुर काकांच्या रूपानं प्रगट झाला होता. हे विदुर काका त्यांनी महाराज एका दासीपासून जन्माला आले होते, म्हणून सगळं जग त्यांना दासीपुत्र म्हणायचं. दासीपुत्र भर सभा त्यांनी भरलेली असावी, त्याच्यात जर विदुर काका समोरून आले तर दुर्योधन सगळ्या लोकांच्या समोर विदुर काकांना म्हणायचा, या दासीपुत्रा. आता त्यांना वाईट वाटायचं महाराज. 1000 लोकांच्या समोर एखाद्याचं ऊन काढलं की मग त्याला बरं वाटणार का? कसं वाटेल? अंतकरण व्याकुळ होईल. या दासीपुत्रा बसले, असं रोज म्हणायचा. एक दिवशी फार सुकलेच होते महाराज, देव होता सभेत आलेला. देवाने विचारलं, म्हणे का बरं सुकलात विदुर काका? ते म्हणे, अहो मी दाशीचा मुलगा आहे म्हणून काय सगळ्या लोकांसमोर 3-3 बारे म्हणायचं का, या दाशीपुत्रा, या दाशी, मला दाशीपुत्र म्हणतो. देव हसला. तो म्हणला, असं काय अपमान करतो काय सगळ्या लोकांमध्ये, या दाशीपुत्रा. हे पुढच्या टायमाला तो म्हणला ना या दासीपुत्रा, की त्याला म्हणायचं आलो का त्याच्या पुत्रा, असं म्हणा. असं देवानं शिकवलं म्हणा, आलो गाध्याच्या पुत्रा. विदुर काका म्हणले, गाध्याच्या पुत्रा काय प्रकार आहे? ते म्हणले, याचा बाप आहे ना धृतराष्ट्र, तो अंध होता, त्याचं लग्नच जमत नव्हतं म्हणा. त्याला कोणी, आता अंध होतं त्याच्यामुळे मुलगी कोणी देत नव्हते. मग मुलगी शोधाय करता त्यांनी थेट अफगाणिस्तानात गेले. गांधार देश, अफगाणिस्तान आत्ताच गांधार देशात गेले. तिथं गांधार नैरश्याची कन्या होती गांधारी. तिच्या जन्मपत्रिकेत असा योग होता की बोहल्यावरच वैधव्य येईल. म्हणजे आंतरपाठ धरून मंगलाष्टक झाले आणि आंतरपाठ बाजूला केलं की लगेच नवरा मरेल, असं तिला पत्रिकेत लिहिलेलं होतं. पण हे सगळ्यांना माहित होतं, त्याच्यामुळे तिच्याशी कोणी लग्न करीत नव्हतं. हा महत्वाचा विचार होता. हे गेले आणि त्यांनी पाहिली नवरी. आता याला तर दिसतच नव्हती, बाकीच्यांनी पाहिली, म्हणले आम्हाला पसंत आहे, त्या म्हणले त्यांनी नवरी.
ते लगेच तयार झाले. ते म्हणले पण एक आमचे गाठ आहे. म्हणजे काय अट आहे? म्हणजे लग्न लागायच्या आधी 1 तासभर आम्हाला घरामध्ये विधी करावा लागेल आणि तेवढा विधी केला की आम्ही देऊन टाकतो म्हणले नवरी तुम्हाला. 1 तासभर आतमध्ये नेलं मला त्या गांधारीला. तिला हळद लावली, बाशिंग बांधलं, सगळं काही केलं आणि तिच्या समोर एक गाढव आणलं. गाढव, त्या गाढवाला हळद लावली बरं, त्यालाही बाशिंग बांधलं आणि अंतरपाट मध्ये धरला आणि अंतरपाट धरल्यानंतर मंगलाष्टकी झाली. जसाच अंतरपाट बाजूला काढला असंच गाढव मरून गेलं. तिचं लग्न कोणाशी लावलं? गाढवाशी. तिचा खरा नवरा कोण झाला? ते गाढव. तशीच नवरी उचलली, बाहेर मंडपात आणली आणि त्या धृतराष्ट्राबरोबर लग्न लावून दिलं. हे देवाला माहित होतं. मग देवाने सांगलं विदुर काकाला, ते तुमचा अपमान करतो म्हणजे या दाशी पुत्रा असं म्हणले की तू म्हणायचं आलो गाद्याच्या पुत्रा. त्या म्हणला दुसऱ्या दिवशी परत या दाशी पुत्रा, ते म्हणले आलोच गाद्याच्या पुत्रा असं म्हणले, परत म्हणलाच नाही महाराज. असे काही मोड फोडावे लागतात जागची जाग, नाही फोडल्यावर घोटाळा होतो. पण सगळं जग उपेक्षा करीत होतं दासी पुत्र म्हणून, महत्वाची गोष्ट आहे. पण सगळ्या जगानं जरी उपेक्षा केली ना विदुर काकांची, तरी भगवंतानं नाही उपेक्षा केली महाराज. भगवंतानं सांभाळत त्यांच्या घरी गेले महाराज. त्यांच्या घरच्या विदुरा घरच्या कन्या, त्या कन्या खाल्ल्या महाराज. म्हणून त्यांनी दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, आपण ऐकतो रोज म्हणतो ना महाराज. म्हणून दासी पुत्र कन्या, त्याने उपेक्षा केली नाही, तो त्याचा सोयरा झाला. जगातल्या सगळ्या लोकांनी बाजूला काढलं तरी पण देवानं नाही बाजूला केलं. का? ते दीन आहेत समाजाच्या दृष्टीनं, पण भगवान मात्र त्यांचा सोयरा झाला. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. अरे हसतातच हे लोक, असू द्या मरू द्या. नामदेव महाराज म्हणतात, गण आणि गोत्रज सर्व हसताती मजगा, गेले याचे माणूस पण येणे सांडी अली लाजगा, विनवी तो शिंपी नामा संत चरणीचे रजगा. म्हणून त्यांनी सगळे लोक गणगोत हसायला लागतात. हसू दे, जगातलं कोणीच आपलं नाही राहिलं तरी चालेल, पण मग जग ज्या वेळेला बाजूला होईल तेव्हा हा देव काय सोडून देईल? काय होतो देव? त्या दिनांचा सोयरा होतो देव. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा सोयरा होतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. भगवती शबरी होती ना, एकटीच रानात राहत होती आणि भगवंताची वाट पाहत होती. देव कधी येईल, देव मला कधी भेटेल, अशी अवस्था तिच्या चित्ताची. पूर्वी ते सकाळी सकाळी रेडिओला ते भजन लागायचं महाराज. आता नाही लागत तसले भजन, त्याला भावगीत म्हणतात, तसे लागायचं. आणि ते हे आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. ती म्हणते, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. दीन राणीची वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. 3 शब्द आला ना त्याच्यात. ती म्हणते, मीन अहिल्या शाप, मला अहिल्याला जसा शाप दिला होता आणि ती राम राम करीत होती, रामा तू गेलास आणि तुझ्या चरणांचा स्पर्श झाला आणि शिळा होती, मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखण. तसली मी अहिल्या नाही, मला काही शाप नाही दिला कोणी. शबरी म्हणते, मीन जानकी राजकुमारी, मी सीता नाही. तिला पळून नेलं रावणानं, मग ती दीन झाली, मग हाका मारायला लागली, मग तू तिला सोडवण्याकरिता अशा पद्धतीने गेलास. तसली सीता मी नाही. मी ना जानकी राजकुमारी. मग तू कोण आहे? दीन राणीची वेडी शबरी. ही रानातली वेडी शबरी आहे आणि दीन आहे रे देवा. सगळे लोक मला काय म्हणतात, अशी माझी अवस्था आहे. भेट ना, या आश्रमात कधी येशील अशी माझी अवस्था झालेली आहे. आणि मग तिचं ते दिनत्व जरी त्यांनी जगाच्या दृष्टीने असलं तरी समर्थ असणारा परमात्मा तिला सोडत नाही. तिला भेटण्याकरिता स्वतःहून गेला महाराज. रस्त्याने चालता चालता विचारायला लागला देव, म्हणलं का हो, पंपा सरोवराच्या जवळ होती ती. म्हणे का हो, शबरी इथंच राहते का? शबरी कुठं राहते? ज्याला विचारलं ना महाराज, तो म्हणला, काय देवा, अहो ती बेलाची बाई म्हणले आणि येडी म्हणले, इकडून तिकडून कोणाला दगड मारतील, कोणावर धावतील, कोणाला काय म्हणतील, दिवसभर त्यांनी फुलं आतरीत राहतील नसती आणि तिच्याकडे जाय असं म्हणलो. राम तापला महाराज. हे मला नीट बोल. धनुष्य हातात घेऊन त्यांनी जो म्हणायला लागला त्याच्याच अंगावर धावून गेला. म्हणला शबरी विषयी बोलतोस? देवाला कळत होतं महाराज ती काय आहे. मग सगळं जग तिला बावळट समजत होतं. जगाच्या दृष्टीनं दीन झालेली होती, पण देवाच्या दृष्टीने मात्र त्यांनी ती विशेष होती. म्हणून देव तिला भेटण्याकरिता गेला आणि मग सगळं जग त्यांनी बाजूला पडलं. देव प्राप्त झाला. काय झाला? देव सोयरा झाला. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. म्हणतात तिला उपदेश केला.
तिला भक्तीचा उपदेश केला. प्रथम भगती संतन कर सेवा ना, ही अशी भक्ती शबरीला त्यांनी शिकवली. मग शबरीनं त्यांनी भगवंताच्या मांडीवर मस्तक ठेवलं. भगवंतानं तिच्या मस्तकावरून हात फिरवला आणि तिच्या मस्तकावरून हात फिरवत असताना तिनं भगवंताकडे पाहता पाहता स्वतःचे प्राण देवाच्या मांडीवर सोडले. जे भाग्य दशरथाला प्राप्त झालं नाही ते भाग्य जटायूला प्राप्त झालं, ते भाग्य शबरीला प्राप्त झालं. आणि भगवान त्यांनी महाराज भेटला. याच्यापेक्षा काय पाहिजे? हा दिनांचा सोयरा आहे, लक्षात ठेवा. कृपावंत किती दिने बहु आवडती. किती कृपावंत आहे, याला दिनच आवडतात महाराज. हा महत्वाचा विचार आहे. समाजाच्या दृष्टीनं दिन सांगतो, हे दिन नाहीत. त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. त्यांची योगक्षेमाची चिंता करतो. असं असं त्यानं वचन दिलेले आहेत महाराज. तो त्याचे वचन पाळीत राहतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो. त्यानं फार वचन दिले भगवद्गीतेमध्ये. तो सगळ्यांना त्यांनी सांगतोय. तो म्हणतो चिंता करू नका, तेषा माम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हे वचन आहे देवाला दिलं. तो म्हणतो चिंता करू नका, मी त्यांना ज्ञान देतो. कोणाला? तुम्ही फक्त भक्ती करीत राहा. तुम्ही अंतर गोडी निर्माण करा, तुमच्या पोटात माझ्याविषयी भाव निर्माण करा. तुम्हाला ज्ञान नसलं तर मी ज्ञान देतो. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती. देव म्हणतो मी देतो त्यांना ज्ञान. तो म्हणतो खाण्यापिण्याची चिंता करू नका, मी सगळं काय करतो. हे अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. कोणाचे? त्यांचे जे जगाच्या दृष्टीने दीन झालेले आहेत, पण हा त्यांना सांभाळण्याकरिता जातो. म्हणून त्यांनी देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. हा दिनांचा सोयरा होतो. म्हणून तुम्ही समाजाच्या दृष्टीने दीन असलात ना तरी तुम्हाला सांभाळतो, सांभाळण्याकरिता येतो. एक दिन झाला. अजून एक दिन मला माहिती आहे महाराज. समाजाच्या दृष्टीने झालेला दिन आणि दुसरा दिन आहे महाराज इंद्रियांचा दिन. मी नाही म्हणत इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. आपण इंद्रियांची दिन, आपले डोळे आपलं ऐकत नाहीत महाराज. हे पाहू नको म्हणलं तरी पाहतात. कान ऐकत नाही, ऐकू नको म्हणलं तरी जे ऐकू नये ते ऐकतातच. जीभ आवरत नाही आपल्या स्वतःची. आपल्याला बोलू नये म्हणलं तरी बोलतेच. डायबिटीज झाला तरी गोड खातेच. आवरत नाही ना महाराज. ही इंद्रियांची आपण दिन आहोत. इंद्रियांची दिने. काही इंद्रियांचे धनी आहेत. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. हे गोसावी नाही, ते गोस्वामी असा अर्थ घ्यायचा. कोण? आम्ही इंद्रिय स्वामी म्हणजे मालक. ते इंद्रियांचे मालक आहेत. आपण सगळे इंद्रियांच्या ताब्यात आहोत आणि त्या महापुरुषांच्या इंद्रिय ताब्यात आहेत. हा महत्वाचा विचार. एक सभा होती बरं महाराज. एक सभा होती, मंत्र्याची सभा होती आणि मंत्री महोदय त्यांनी येणार होते. सगळी थाप गर्दी जमली होती. मंत्र्याची सभा म्हणली की लोक आधी येतात आणि सप्ताहातलं कीर्तन झालं की नंतर येतात हळूहळू. फार उशिरा त्यांनी महाराज बरेच काही तर पंक्तीच्या टायमालाच येतात महाराज. शेवटी 9ला 10 मिनिटं असले की मग येऊन बसतात. अशी पण अवस्था असते. पण मंत्र्याच्या सभेला मात्र सगळ्यात आधी येतात. लोक येऊन बसले होते. थाप गर्दी झाली. मंत्री महोदय अजून आले नव्हते. एक गुंड त्याने आला. आता जसाच गुंड आला त्यानं त्यांनी महाराज सगळ्या लोकांना पाहिलं. त्याला ती सभा उधळून लावायची. लागला दगडफेक करायला. जसं त्याने दगडफेक केली पोलिसांनी पाहिला महाराज धावतच गेले की धरला महाराज. तो गुंड धरला की 4 पोलीस होते. चौघांनी मिळून धरला. धरल्यानंतर त्यांनी पकडला, बांधला आणि घेऊन चालले. सगळ्या लोकांच्या समोर धरून नेला. 2 पोलीस पुढे होते, 2 पोलीस त्याच्या मागे होते आणि गुंड मध्ये होता. आणि तो गुंड पकडून नेला महाराज त्या पोलिसांनी. सगळी सभा शांत आनंदात आहे. मग 5-10 मिनिटांनी फोन फिरवले आणि मंत्री महोदय आले. ते आल्याबरोबर तेच पोलीस होते परत 4 आणि ते त्या मंत्र्यांना घेऊन आले महाराज. पुढे 2 पोलीस, मागे 2 पोलीस आणि ते मंत्री चांगले महाराज त्या पोलिसांच्या ताफ्यात आले. तुम्ही ऐकलं ना सर्वांनी? काय ऐकलं? गुंडाला पकडून नेलं त्यावेळेस 2 पोलीस पुढे 2 पोलीस मागे होते आणि मंत्र्याला घेऊन आले तरी 2 पोलीस पुढे 2 पोलीस मागे होते. काय फरक आहे त्याच्यात? काही फरक दिसला का? फरक आहे ना महाराज, फार मोठा फरक. सांगू का फरक काय आहे? गुंडाला ज्या पोलिसांनी पकडून नेलं ना तो गुंड पोलिसांच्या ताब्यात होता आणि ज्या पोलिसांनी मंत्र्यांना आणलं ना ते पोलीस मंत्र्याच्या ताब्यात होते. फरक आहे महाराज, फरक आहे. गुंड पोलिसांच्या ताब्यात असणं आणि पोलीस मंत्र्याच्या ताब्यात असणं फरक आहे. जसं आपण इंद्रियांच्या ताब्यात असणं आणि इंद्रिय आपल्या ताब्यात असणं फरक आहे महाराज, फार मोठा फरक आहे.
ज्याची इंद्रिय ताब्यात आहे तो स्वामी आहे हा. आणि ज्याची इंद्रिय ताब्यात नाही तो दीन आहे म्हणा. स्वतः त्यांनी दीन झालेला आहे, त्याला स्वतःची इंद्रिय आवरत नाहीत, स्वतःचं मन त्याला आवरत नाही, स्वतःचा संसार त्याला आवरत नाही, त्याला बायकोच्या समोर काही चालत त्यानं फक्त रागानं पाहिलं तरी याचा लगेच खाली बघायला लागतो. त्याचं पोरग म्हणाय बघ नीट वागायचं नाही तो घोटाळा घालीन मी. पोरग फार चमत्कार असतो, डगरे सांगत नाहीत लोकांच्या समोर. नाही तर झाकलीमूठ 1.25 लाखाची घरात धामधूम असते महाराज. कोपऱ्यात कोचून आणतात त्याला, म्हणतात जर सांगशील लोकांना तर माझ्याशी गाठ आहे. असे त्यांनी मी पाहिलेत प्रत्यक्ष, लात मारलेली पाहिजे. मी दवाखाना चालत होतो बरेच दिवस महाराज. म्हातारी पाहिली महाराज खरोखर, तिची बरगडी सुचली होती म्हणून दवाखान्यात आली. ती म्हणलं काय झालं आजी, आधी सांगतच नव्हती, लाज वाटत होती तिला. नंतर लागली सांगायला, म्हणले काय झालं सांग तरी मला. म्हणले भाऊ मला ना पोराने लात मारली. आता तिचं पोरग माझे, मी त्या गावातलाच पोरग माझ्या परिचय असतो, म्हणे थांब येऊ दे त्याला. असा त्याचा बेत पाहतो, लागली रडायला महाराज. हे बाबा अरे त्याला काही म्हणू नको बाळा, माझं लेकरू आहे रे, मारू दे त्याला काय. आता ही आईची जात आहे, त्यानं लात मारली तरी ती म्हणते त्याला काही म्हणू नको, ही आईची जात आहे. पण लात मारणारा पोरगा त्यांनी काय समाजामध्ये त्याचं चांगलेपण आहे खरं तुम्ही सांगा. म्हणजे लाथाही घालतात पण सांगत नाही त्यांनी. झाकलीमूठ सवाला आपलेच दाताना आपलेच वोट बांधतात आणि खुशाल लाथा घालतात. हे पण एक प्रकारचे दिनच आहेत महाराज, काय सांगायचं. यांचं काही चालत नाही. हे बायको पुढे झालेले दिन, हे मुलांपुढे झालेले दिन, हे भाऊबंधांपुढे झालेले दिन, हे सोयऱ्यांच्या पुढे झालेले दिन, हे इंद्रियांच्या समोर झालेले दिन, असे दिन आहेत आणि त्यांना सुटता येत नाही. नाही जरी सुटता आलं आणि भगवंताविषयीचं प्रेम अंतकरणात निर्माण झालं, भगवंताची गोडी जर अंतकरणात निर्माण झाली, भगवंताविषयीचा प्रेम भाव जर अंतकरणात निर्माण झाला तर भगवान त्यांनी महाराज त्या दिनाचाही स्वीकार करतो आणि त्याचा सोयरा होतो. तो म्हणतो जाऊ दे, हे तुला फार त्रास दे, सुटले तर सुटले, म्हणतो सुटू दे, मी आहे ना तुला. फार महत्वाचा विचार. मग सगळ्या जगानं ज्याला टाकून दिलं त्याचा स्वीकार करतो आणि नुसता स्वीकार करतो असं नाही, त्याला फार वैभवात ठेवतो. काय वैभव त्यांनी महाराज आपल्याच स्वतःच्या वैभवानं त्याला शृंगारित करतो, कारण तर तो निर्मळ झालेला असतो म्हणून. आपुल्याचा वैभवे शृंगारावे निर्मळे, शृंगारावे निर्मळे, शृंगारावे जगानं ज्याला टाकून दिलं असताना महाराज देव त्याचा स्वीकार करतो. आणि एकदा का देवानं त्याचा स्वीकार केला ना की मग सगळं देवाचं वैभव त्याचंच होऊन जातं. मग तो देव स्वतःच्या वैभवानंच त्याला शृंगारित करतो, त्याचा महिमा वाढवतो. त्याचा त्याने महिमा सगळीकडे पसरवतो. वाऱ्या हाती माप साले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. देव स्वतःच त्याची कीर्ती वाढवतो, देव स्वतःच त्याचा महिमा वाढवतो. काय नाही करीतो त्याच्याकरिता. तुम्ही अजून 15 मिनिटं माझ्या हक्काचे आहेत, हक्काचे आहेत. 3 चरण तर झालेले आहेत, 4थं कधी होऊ शकतं काय भरोसा आहे. फक्त तुम्ही शांत चित्त नाही. देव काय करत नाही भक्ता करता हे मला सांगायचं, काय करत नाही हो. त्याने ते मगापासून तो अभंग मी तुम्हाला सांगतोय, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या तिष्ठ तो भक्ती आणि भाव पाहून. महत्वाचा मुद्दा आहे. दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्षे, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. शर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले सजन कसया विकू लागे. मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे ढोरे. सगळा अभंग पाहता तुम्ही. हा काही करायला तयार होतो, त्या भक्ताचा सांभाळ करतो, त्याचा महिमा जगाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट करतो. तो जर म्हातारा झाला ना भक्त तर त्या भक्ताची सेवा करायला येतो महाराज. खरं सांगतो मी भावे भक्ताची काजा, भावे भक्ताची काजा. आपुले आला
झालेला असतो ना, तर मग त्याला सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. तो जर कुठं उघडा पडला तर देवाला लाज वाटते, म्हणून भक्ताच्या कामाला धावत राहतो. हा महत्वाचा विचार आहे. तुकोबरा म्हणले, तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज कवनाशी. भाज म्हणजे बायको. ती जर कुठं उघडी पडली तर लाजायचं काय काम आहे तिनं? तिला लाज नाही, नवऱ्याला लाज वाटली पाहिजे की त्याची बायको कुठंतरी उघडी पडली म्हणून. तसा तो आपला मालक आहे. आपण जर कुठे उघडे पडलो तर आपल्या सांभाळण्याची जबाबदारी त्याची असते. तो सांभाळतो, मला काहीच कमी पडू देत नाही. तो त्यांनी सांभाळण्याकरिता कुठूनही येतो आणि कशाही स्वरूपात येतो. ते म्हणजे आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना. नाम घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. अवचित येतो आणि त्या भक्ताला सांभाळत राहतो. हा महत्वाचा विचार. तो जर अंथरुणाला खेळला ना महाराज भक्त, तर त्याची सेवा करतो. हा ज्ञानोबराय म्हणतात, ते ऋणवैपण देखोनी अंगे मी आपुल्याचं उत्तीर्णत्वा लागे. भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी उत्तीर्ण होण्याकरिता. जो होय मज देह वैकल्याचा वारा जणी लागल्या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पाजेरा सोयत आहे. हा देह त्या देहाच्या बंधनात त्याने अडकून पडलेला असतो. त्याच्यातून बाहेर पडण्याकरिता हा आत्मबोधाचा वारा त्याला घालतो. फार महत्वाचा विचार आहे मला. त्याच्यातून बाहेर काढतो म्हणजे मगाचा त्याने देहभाव आणि आत्मभाव, तो आत्मभाव त्याच्या ठिकाणी प्रगट करतो. त्याच्याकरिता काय करीत नाही ते मला सांगा. सगळं काय करतो, त्याची सेवा करतो. म्हणतात बरं का महाराज, राजस्थानमध्ये भगवान उभा आहे श्रीनाथ. त्याच्या डोक्यावर केस नाहीत, चम्मन केलेली आहे. देवाची कुठे चम्मन असते का माझी? त्याला केस असतात आणि देवाची चम्मन केलेली आहे. का बरं चम्मन केली? त्याचं करता एक त्याची कथा दडलेली आहे माझ्या. तिथे एक भक्त राहत होता, त्याचं नाव होतं भोला. त्याचं नावच होतं भोला. तो जसा लहानपणापासून त्यांनी महाराज भगवंताच्या त्या भक्तीतच होता रात्रंदिवस. आणि तो त्यांनी भक्ती करतात. त्याला त्याचं लग्न कार्य झालं नव्हतं, काहीच नाही. बरंच वय वाढल्यानंतर म्हाताराय झाला. सगळे लोक म्हणायचे याला आता कोणीच नाही आणि म्हातारा झालेला आहे, याचं कसं होईल असं म्हणायचे मला. आता याला कोण नाही, याचं कसं होईल आता पुढं? त्याला कोणी विचारलं का तुझं कसं होईल? आता तो फार म्हातारा झाला. तो म्हणला माझा देव आहे ना, फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला ज्यांनी परमार्थात आणलं ना, उदाहरण सांगतो खरं, लक्षपूर्वक ऐका. त्यांचं नाव होतं ब्रह्मलीन स्वामी लखनगिरीजी महाराज. ते कोपरगावला राहायचे. 48 वर्ष त्यांनी संभाजीनगरवरून पंढरपूरची वारी केली महाराजांनी. संन्याशी होते. पडशी पत्ताक त्यांनी बरोबर घ्यायचे. कोणाला काही त्यांनी मागायचं नाही. जर कोणी दिलं तरच खायचं, नाही तर नाही खायचं. आणि अशा पद्धतीने 48 वर्ष पंढरीची वारी केली. असं त्यांचं त्यांनी वैभव होतं. आणि ते पांडुरंगाला श्याम सुंदर म्हणायचे. श्रीकृष्ण भगवंताला श्याम सुंदर म्हणतात ना. म्हणून थकले बाबा फार. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता, बोलता येत नव्हतं. आता आम्ही त्यांना भेटायला गेलो कोपरगावला. अशा अंथरुणाला खेळलेलेच होते महाराज. गेलो आम्ही, आम्हाला पाहून त्यांना आनंद झाला. उठून बसायचं होतं. मग त्यांनी खुणवलं हाताने, उठून बसव. मग मी आपला मानेखाली हात घातला, उठून बसवलं. 2-3 टक्के उशा मागं घातले. मग ते टेकले, टेकून बसले. फार वाईट वाटलं, पण म्हणलं उठूनही बसता येत नाही बाबाला स्वतःहून. खाता तर येतच नाही. आणि संन्याशी आहेत, कोणी नाही, बायको नाही, पोरग नाही, कोणी त्यांनी नाही. हे काय होत असेल? मग सहज प्रश्न विचारला. लक्षपूर्वक ऐका बरं. त्यानं मी प्रश्न विचारला. म्हणलं बाबा आता आम्ही आलो, तुम्हाला उठून बसावं वाटलं, तुम्ही खुणवलं म्हणून आम्ही उठून बसवलं. आणि जर कोणीच नसलं, तुम्हाला जर उठून बसायची बारी असली, उठून बसावं वाटलं, मग कोण करतं ते? कशाचा कॅन्सर होता आणि बोलता येत नव्हतं. कुठून ऊर्जा आली असेल देव जाणे. देवानेच दिले म्हणायचं. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, श्याम सुंदर येतो ना. हे काय सामान्य शब्द नाहीत महाराज, हे फार मोठे शब्द आहेत. जन्मभर सगळा जन्म त्याच्याकरता खपवला, सगळा जन्म त्याच्याकरता घातला. त्याचं कर्तव्य आहे महाराज येणं, फार महत्वाची गोष्ट आहे. ते म्हणले श्याम सुंदर येतो ना, माझा देव येतो म्हणले. प्रत्यक्ष अनुभव आहे महाराज. आज फार दूरची गोष्ट नाही, 15-16 वर्ष झाली असतील बाबांना जाऊन. आताची गोष्ट आहे. ते बोलले श्याम सुंदर येतो ना, देवाला यावं लागतं महाराज. असं एक म्हण आहे बाजारात. गुराख्यानं गुरं सोडले म्हणजे घरधण्याला सोडता येत नसतात. घरधनी सांभाळतोच महाराज. मग संसारातल्या लोकांनी जर भक्ताला सोडून दिलं ना, तर देव मात्र सोडत नसतो. देव त्याला सांभाळतोच. स्वतःच्या वैभवावर त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याचं वैभव वाढवतो. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळी त्याचा महिमा वाढवतो, त्याचा डंका वाजवतो. सर्वत्र त्यांनी महाराज त्याची ख्याती निर्माण करतो. भगवंताचा स्वभाव आहे महाराज तो. असा असणारा भगवान तो भोळा होता.
आणि तो म्हणायचा मला देव आहे बाकी कोणीच नाही. आणि असंच झालं महाराज. देवानं एका छोट्याशा लेकराचं रूप धारण केलं आणि मग त्याने त्या भोळ्याची सेवा करायला लागला. कोण आहे मग? काय नाही म्हणलं, मला कोणीच नाही, अनाथ आहे मी, असं म्हणून सेवा करायला लागला. आणि सेवा करायला लागल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने तो बाबा थकल्यानंतर त्यांनी महाराज त्याचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाल्यानंतर देवानं स्वतः त्याची शिकाळी धरली. आता शिकाळी धरली म्हणल्यानंतर त्याला खवरही त्यानंच करावं लागणार, म्हणून डोक्याची खवूर केली आणि त्याचा अंत्यविधी देवानं स्वतः केला. तो मुरली हातात घेऊन मुरलीधर त्यांनी प्रत्यक्ष उभा आहे, पण त्याच्या डोक्यावर केस नाहीत. त्याचं कारण भक्ताचा अंत्यविधी करण्याकरिता स्वतः आला. म्हणून चिंता करू नका. कोण खाऊ घालील, कोण सांभाळील, कोण त्यांनी आमकं करील, कोण सेवा करील, कोण आपला त्यांनी अंत्यविधी करील, काही चिंता करू नका. बिनधास्त राहा. तो भगवान त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने सगळं करतो महाराज. म्हणून त्याचा स्वभाव आहे तो आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. त्या निर्मळ असणाऱ्या भक्ताला स्वतःच्या वैभवावर भगवान त्यांनी शृंगारित करतो आणि त्याचा मान वाढवतो. तो स्वतःचा अपमान झाला तरी चालेल. तो म्हणतो अपना मान टल जाय, भक्त का मान न टलते देखा. माझा अपमान झाला तरी चालेल, पण भक्ताचा अपमान होऊ द्यायचो नाही. हा त्याचा स्वभाव आहे महाराज. हा महत्वाचा विचार आहे. तुम्हाला सगळ्यांना जगप्रसिद्ध असणारं उदाहरण माहिती आहे. महाभारती युद्धाच्या वेळेला भगवंतानं त्यांनी महाराज प्रतिज्ञा केली होती, मी हातात शस्त्र घेणार नाही. त्यानं शस्त्र घेणार नाही ही प्रतिज्ञा केल्यावर भीष्माचार्यांनी त्याची प्रतिज्ञा ऐकली. म्हणला वा रे वा, तुला बिगर शास्त्राचा सगळ्या पृथ्वीवरच्या पापाचा भार घालवायचा, आम्ही काय क्षत्रिय नाहीत का? त्यांनी प्रतिज्ञा केली देवाला शस्त्र घ्यायलाच लावीन. बघा, त्यानं तर प्रतिज्ञा केली दुर्योधनाच्या समोर. ते दुर्योधनाला म्हणले वासुदेव कर चक्र न धरहू, तुमको मुख न दिखाऊ, लाजत है मेरी गंगा जननी, शंतनु सुत न कहाऊ. जर वासुदेवाला हातात चक्र घ्यायला लावलं नाही तर तुला तोंड दाखवणार नाही दुर्योधना. लाजत आहे मेरी गंगा जननी, मी शंतनूचा मुलगा स्वतःला म्हणून घेणार नाही. प्रतिज्ञा केली. देवाने प्रतिज्ञा केली होती शस्त्र हातात घेणार नाही, आणि यांनी प्रतिज्ञा केली त्याला शस्त्र हातात घ्यायला लावीन. कोणाची खरी बाजू? खरी झाली, पण देवाची नाही झाली. देवानं त्यांची प्रतिज्ञा खरी करण्याकरिता स्वतःची मोडली. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. स्वतः कमीपणा घेतला आणि स्वतःची प्रतिज्ञा मोडली, आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खरी केली. अर्जुनाचाही सांभाळ केला आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खरी केली, आणि आपली मात्र मोडून टाकली. भक्तांकरता हे सगळं करण्याकरिता तयार असतो आणि भक्तांचा महिमा वाढवत असतो, त्यांचं विशेषत्व वाढवत असतो. मग लोकांनी कोणाला शाबासकी दिली? भीष्माचार्यांना. बघा, प्रतिज्ञा केली, देवाची प्रतिज्ञा मोडीन, असा असणारा हा भगवान आहे. त्या भक्तांकरता कासावीस होतो, त्यांच्या मागे मागे फिरत असतो. म्हणून हिंडे मागे मागे गिरटी जागे घाली तसे, सदैव त्यांच्याकडे त्याने गिरट्या घालीत राहतो. फक्त गिरट्या घालतो असं नाही, त्यांच्या तोंडाकडे आषाढभूत होऊन पाहतो, त्या भक्तांकडून प्रेमाची अपेक्षा करतो. म्हणतात नाथ महाराजांचा घुमाच धरीत होता सारखा त्यांच्या मागे. एक दिवशी म्हणले नाथ महाराज कंटाळे द्याला, आणि कंटाळून त्यांनी महाराज देव घरातून बाहेर हाकलून दिला आणि दरवाजा बंद केला. बंद केल्याबरोबर म्हणजे गेला एकदाचा, आता निवांत त्यांनी झालं. मागे तोंड फिरवलं तर परत उभाच होता. नुसता उभा नव्हता, एक हात कमरेवर ठेवला होता आणि एक हात समोर केला होता. भूक लागली म्हणला खायला दे. मला त्यांनी भूक लागली, खायला मागत होता महाराज. गोपिकांच्या समोर त्यांनी महाराज ते ताकाची वाटी घेऊन गोपी उभ्या राहायच्या. हे बघ कन्हैया तुला देण्याकरता देऊ, दे ना. ते तसे नाही देणार, मग नाचून दाखव थोडासा. मग ते म्हणायच्या कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, कान्हा नाच रे पाहू दे डोळा. मग त्या ताका करता ठुमक ठुमक करून नाचायचा आणि त्यांचं ते ताक पिण्याकरिता अट्टहास करायचा. फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या बरोबर त्यांनी महाराज खाण्याकरिता हसावला जातो. नुसता खातो असं नाही, त्यांचं उष्ट सुद्धा खातो. खाय त्यांची उष्टावळे, उष्ट खातो. त्यांच्या ताटात बसून अशा पद्धतीने जेवण करतो. हा महत्वाचा विचार आहे महाराज. हा सामान्य विचार नाही, जगाचा मालक प्रगट होतो आणि त्या भक्तांच्या ताटामध्ये बसून जेवण करतो. त्यांच्या संगतीमध्ये महाराज वर्णन करून सांगतो. फार छान. तुमच्या वारकरी चाली पाहूनच आम्ही फार प्रभावित आहोत. मी
या महाराजांना मगच विचारलं. मागच्या वेळी ते दाढीवाले महाराज होते ते आहेत का? ते बोलले विना त्यांनीच घेतलेलं आहे. खरंच महाराज तुम्ही फार गोड चाली म्हणतात या. मागच्या वेळेस मी त्यांना म्हणलो सुद्धा की जर तुम्ही पोरांना शिकवत असाल तर फार चांगलं होईल, आमच्याकडे या शिकवायला. ते हो म्हणतात फक्त. त्यांना रोज कार्यक्रम असतात, काय करतील ते, तरी पण फार छान महाराज या चाली फार गोड लागतात. आम्हाला म्हणता येत नाही चाली, मला स्वराचं ज्ञान नाही, तालाचं ज्ञान नाही, आपलं उगाच काहीतरी चाललंय म्हणून चाललंय, पण ऐकायला मात्र फार छान वाटतं महाराज. म्हणून तुम्ही मंत्रमुग्ध होतं ते ऐकून भाग्यवान आहात. असू द्या. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे, फार प्रीतीचं प्रेम अशा पद्धतीने भक्तांना देतो, किंवा तुम्ही त्याला प्रीतीचं प्रेम द्या, तो तुमच्याबरोबर जेवण करतो, असंही त्यांनी सांगता येऊ शकतो. तो भक्तांच्या समवेतच आहे. तो त्या भक्तांना स्वतः त्यांनी सांभाळत राहतो, त्यांच्या ताटातलं त्यांनी बसून खातो, उष्ट सुद्धा खातो. मधुमंगलासारखा एक भक्त होता महाराज. तो ब्राह्मणाचा मुलगा होता आणि तो ताक घेऊन गेला होता देवाला, आणि सगळ्या गोपाळांनी पक्वान्न आणले होते. ते पक्वान्न त्यांनी अशा पद्धतीने खात होता. आणि गुलाबजाम आणले. एकानं म्हणला देवा कसं काय लागले? तो म्हणला ठीक आहेत. एकानं बासुंदी खाऊ घातली, म्हणजे कशी लागली? बरी आहे म्हणला. यानं विचार केला गुलाबजामला ठीक म्हणते, बासुंदीला बरं म्हणते, आपल्या ताकाचं काय व्हायचं? मग ताक हे त्याने महाराज याला देण्यात काय उपयोग आहे? आपल्या ताकाला नाव ठेवील. मग असंच गाडगं घेतलं, लांब निघून गेला. सगळ्या गोपाळांना हा विचारायला लागला, म्हणजे माझा मधुमंगल कुठे गेला रे? ते म्हणजे इथंच होता, आत्ता गेला शोधत शोधत त्याला. तोपर्यंत हा कासावीस झाला होता. त्या ताकाकडे पाहायचं म्हणलं, काय देवानं मागितलं खायला काही देता आलं नाही. मग ते ताक प्यायला सुरुवात केली महाराज. त्यानं पुरावाच नष्ट करतो म्हणलं. त्याने विचारलं तर सांगायचं काहीच नाही आलं. मग काय केलं, ते ताक प्यायला लागला. शेवटचा गुळणा तोंडात होता, इतक्यात देव त्याच्या पुढे उभा राहिला. मधुमंगला काय करतोस असं म्हणलं. ते गाडगं दाखवलं म्हणला. मोकळंच गाडगं होतं. ताक आणलं होतं? हो. माझ्याकरता आणलं होतं? आता हो म्हणता येत नव्हतं ना, तोंडात ताकाचा गुळणा होता. पिऊनही टाकता येणार, बाहेरही टाकता येणार, असं करीत होता. मग दे ना मला, दे ना म्हणलं. परत मोकळं गाडगं दाखवलं. म्हणजे संपलं आता. संपलं म्हणला. तो म्हणलं संपलं कशाचं? तुझ्या तोंडात आहे ना ताकाचा गुळणा, दे ना पण. असं म्हणल्यानंतर कसं द्यायचं? मग सगळ्या गोपाळांच्या समोर ते लाडूवाले, गुलाबजामवाले, बासुंदीवाले सगळे होते. त्यांच्या समोर म्हणला महाराज, मधुमंगला हे बघ, मी तुझ्या समोर आ करून उभा राहतो. तू तुझ्या तोंडातली ताकाची गुळणी माझ्या तोंडात टाक. असं म्हणलं की आ करून उभा राहिला. आणि त्या मधुमंगलानं सुद्धा स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी देवाच्या तोंडात टाकली. याने डोळे बंद करून घेतले. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे महाराज. आणि ते ताक प्यायला लागलं त्याचं उष्ट. काय विशेष आहे होय? कशा करिता? सांडी थोरपणा, स्वतःचा मोठेपणा विसरून जातो महाराज. या दिना करता हे जे त्यांनी भोळे भाबडे आहेत ना, त्यांच्याकरिता मोठेपणा विसरून जातो. आणि त्यांचाच होतो. म्हणून तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तुम्ही प्रीतीचं प्रेम त्याला द्या, तो तुमच्यावर जेवण करील, किंवा जेवण करतो बरोबर आणि फार प्रीतीचं प्रेम देतो. कसा अर्थ जोडून घ्या. अशा पद्धतीने भगवान कृपा करणार आहे. मग त्या कृपाळू असणाऱ्या भगवंताचं हे स्वभावाचं वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. मग अशा पद्धतीनं कोण आहे जे अंतरातली गोडी भगवंताला देणार आहेत? ते ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करू. पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर